अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणौ महासायुक्यचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। महर्षि अण्णा साहेब महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि राम हरि जय जय राम। जय जय राम झपकल नहीं तो रुपए के कदरी वाजो। गोवर्धन धर संकटहार कृष्णा
समनवनिरद 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 नवनीता नवल विनोद विहार कृष्ण हरे नवल विनोद विहार कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम शरणागत दीना शरणागत दीना दीना शरणागत दीना दीना शरणागत शरणागत दिन शरणागत दिन चरण ने शरणागत दिन शरणागत दीना शरणागत दिन चरण ने शरणागत दिन चरण ने करुणा दृष्टि निहार कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम जय राम सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम हरि चरणी लक्ष लागो रे राजा राम हे राजा राम ओ सीताराम राजा राम 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 सीताराम
हरि चरणे लक्ष लागो रे राजा राम चरणे लक्ष लागो रे राजा राम चरणे लक्ष लागो रे राजा राम चरणे लक्ष कीर्तन संगे रंगात देहवा हो हरि कीर्तन संगे रंगात देहवा हो रे कीर्तन संगे कीर्तन संगे कीर्तन संगे कीर्तन संगे कीर्तन संगे रंगात देहवा हो कीर्तन संगे रंगात देहवा हो राजा राम चरणे लक्ष लागो रे राजा राम चरणे लक्ष लागो रे राजा राम चरणे लक्ष स्वरूपे मन लाविता सौख्य आम्हा स्वरूपे मन लाविता स्वरूपे मन 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 लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज नामा काम क्रोधादिक जाती निज धामा राजा राम चरणे लक्ष लागो रे राजा राम चरणे लक्ष लागो रे राजा राम चरणे लक्ष लागो रे राजा राम चरणे लक्ष लागो चरणे लक्ष लागो चरणे लक्ष लागो रे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जय जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जय जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जय जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जय जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की पंढरीनाथ महाराज की जय नमः पार्वती पते हर हर श्री महर्षि अण्णा साहेब महाराज की जय मंगल मूर्ति संतांचे उपकार कायवानु या संतांचे उपकार कायवानु या संतांचे उपकार कायवानु या संतांचे उपकार कायवानु या संतांचे उपकार
मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते काय वानू या संतांचे उपकार काय वानू या संतांचे उपकार काय द्यावे त्यासी व्हावे उतराय काय द्यावे त्यासी व्हावे उतराय काय द्यावे त्यासी वावे उतराय ठेविता हा पाय जीव थोडा ठेविता हा पाय जीव थोडा काय वानू या संतांचे उपकार काय वानू या संतांचे उपकार सहज बोलणे हितोपदेश सहज बोलणे हितोपदेश करुणे सायास शिकविते करुणे सायास शिकविते काय वानू या संतांचे उपकार काय वानू या संतांचे उपकार तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तुका म्हणे धेनु चित्ती तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तुका म्हणे वत्स तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे माझा येती सांभाळीत तैसे माझा येती सांभाळीत काय मानू या संतांचे उपकार काय वानू या संतांचे उपकार संतांचे उपकार संतांचे पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया प्रतिवार्षिक साजरा होत असणारा महर्षी अण्णासाहेबांच्या या पवित्र वास्तूतला हा दिवसभर चालत असणारा कार्यक्रम त्याच्यातला हा एक भाग म्हणजे कीर्तनाचा सकाळपासून रात्रीपर्यंत एक ना एक काहीतरी कार्यक्रम हा अण्णासाहेबांच्या समोर होतोच
त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला सगळ्यांनी हजर राहायलाच पाहिजे असा आग्रह मी धरू शकत नाही. कारण आग्रह धरला की प्रत्येकजण म्हणणार बुवा सकाळी कार्यक्रमाला आलो होतो त्यामुळे संध्याकाळी आता जमणार नाही. संध्याकाळी माणसाला विचारलं तर अहो संध्याकाळी येतो ना त्यामुळे सकाळी जमत नाही. असं असल्या कारणाने कोणाकडे 19-20 हे चालत असतंच. कोणाला खुर्च्या मागवाव्या लागतात, कोणाला खुर्च्या घेऊन जाव्या लागतात, होतातच. पण काही असू द्या, ह्या पामर जीवाला ज्या जगामध्ये तो जगतो आहे त्या जगामध्ये त्याला हे जगणं सुकर करणं म्हणजे वास्तविक पाहता आमच्याकडे असं म्हणतात पंचविषय भोगुनी नरतनु व्यर्थ जाय अशी जाणीव होते. एकेका विषयाच्या ग्रहणाने एक एक माणूस एक एक प्राणी आपलं आयुष्य संपवतो किंबहुना संपतो म्हणण्यापेक्षा संपतं. शब्दस्पर्श रूपरसगंध नावाचे जे पंचप्राणी आहेत म्हटले ह्या एकेका विषयाने म्हटलं एक एक प्राणी संपतो त्याच्या सेवनात. आणि ह्या शब्द असेल, स्पर्श असेल, रूप असेल, गंध असेल, या सगळ्या विषयांचं सेवन करणारा हा लेखाचा आहे. म्हणजे या सगळ्या विषयांना धारण करणारा हा प्राणी एकेका विषयाला ग्रहण करून एक एक प्राणी आपलं आयुष्य संपवतो अशी इथली कथा आहे. म्हणजे आजपर्यंतचा अनुभव आहे हा. असं असताना हे पाचही विषय हा एकटा लेखाचा ग्रहण करतो पण तरी सुद्धा अजूनही जिवंत आहे. काय मजा आहे ना. एवढं सगळं असून सुद्धा हा जिवंत आहे, ठणठणीत आहे. म्हणजे ज्या अर्थी तो अजून कीर्तनाला येतो त्या अर्थी ठणठणीत आहे. याचा अर्थ एका विषयाने एक प्राणी संपू शकतो तिथं हा प्राणी संपू शकत नाही. म्हणजे असं काहीतरी त्याच्या आयुष्यामध्ये जोडलंय, त्यांनी असं काहीतरी जवळ केलंय की जेणेकरून ते विष याच्यापर्यंत पोचताना डायल्यूट होत असेल. एखाद्या वेळेला ते विष याच्यापर्यंत पोचताना डायल्यूट होत असेल. म्हणजे आमच्याकडे असं म्हणतात की पाणी 7 वेळा गाळून पिलं म्हणजे त्याच्यातला दोष येत नाही असं म्हणतात. गोमूत्र 7 वेळेला 7 पदरातनं गाळून घेतलं म्हणजे त्याचा दोष येत नाही असं म्हणतात. मी घेत नसल्यामुळे मला त्याचं माहिती नाही, पण असं सांगितलंय. हे त्यातले होते त्यांना त्याच्यातलं माहिती आहे. हे जसं अगदी व्यावहारिक पातळीवरचे आहे तसं माझ्याकडे विषय येत असताना एखाद्या वेळेला त्याच्यातला असणारा दोष नाहीसा होऊन तो पदार्थ माझ्यापर्यंत एखाद्या वेळेला येत असेल. त्यामुळे अजूनही मी जिवंत आहे. आणि जे कोणी हा विषय माझ्यापर्यंत पोचवत असताना त्याच्यातलं विष काढून टाकतायत आणि पदार्थ फक्त माझ्यापर्यंत पोचवत आहेत त्यांचा माझ्यावरती अनन्य उपकार आहे. म्हणून म्हटलं मी आजही जिवंत आहे. अजूनही माझी इच्छेप्रमाणे मला जगता येते, माझ्या इच्छेप्रमाणे वागता येते, बोलता येते, चालता येते, सगळ्या गोष्टी करता येतात. का? कारण म्हटलं ते सगळे विषय माझ्यापर्यंत येताना अजूनही माझ्यावरती ते परिणाम करत नाही आहेत. माझ्या इच्छेनुरूप माझा देह अजून मला वापरता येतोय, माझ्या इंद्रियांना माझ्या इच्छेनुरूप मला वळवता येत आहे. हे ज्या अर्थी शक्य आहे त्या अर्थी प्राप्त होणारे पदार्थ, प्राप्त होणारे विषय ज्यांच्या कृपेने माझ्यापर्यंत येताना ते त्रास देत नाही आहेत ते संत नावाचे महाउपकारक. त्यांच्याबद्दल मी काय बोलू असा तुकोबारायांनी केलेला एक साधा विधान या अभंगामध्ये आहे. तुकोबारायांनी आपलं सर्वसामान्य जीवनामध्ये आपलं सगळं जीवन कोणाच्या तरी उपकारावरती आपण जगतोय. कोणाच्या तरी म्हणजे माझ्या आईवडिलांचे असतील, आमच्या इथं गुरुजी बसले त्यांना विचारा, ते तुम्हाला जास्त स्पष्ट सांगतील की हे जे आयुष्य मी जगतोय त्या सगळ्यांच्या नावाने ते पाणी सोडतात की ज्यांचे माझ्यावरती उपकार आहेत त्यांच्यामुळे आज मी हे जीवन जगतोय. मला ज्ञान देणारे माझे गुरुजी असतील,
मला जन्म देणारे माझे आई वडील असतील, ज्या पृथ्वीवरती मी जन्माला आलो त्या पृथ्वीचं माझ्यावरती ऋण आहे, त्या पृथ्वी मातेनीचं मी काहीतरी केलेलं असेल म्हणून त्याचे माझ्यावरती उपकार आहेत, माझं पूर्व पुण्य असेल म्हणून मला हा देह मिळाला. असे अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे म्हणजे त्या सगळ्यांचे उपकार म्हणून आज मी माझं आयुष्य हे असं बघतोय. अन्यथा माझी काय अशी पात्रता आहे, माझी काय अशी योग्यता आहे की मला अण्णासाहेबांच्या समोर यावं आणि त्यांच्यासमोर मी माझी अक्कल चालवावी, त्यांच्यासमोर मी माझी अक्कल पाजळावी, त्यांच्यासमोर की जे एका वेळेला 2 परीक्षांना बसतात आणि दोन्ही परीक्षांमध्ये प्रथम अवस्थेमध्ये पास होतात, असं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे. म्हटलं त्यांच्यासमोर मी माझी अक्कल पाजळायची, पण तरीसुद्धा म्हटलं ते बिचारे माझ्यासारख्याचे बोबडे बोल ऐकून घेत आहेत का, त्यांचे माझ्यावरती उपकार आहेत म्हणून म्हटलं मी हे बोलू शकतोय. नाहीतर काय, माझ्या वाचेला जे बळ आहे, माझ्या दृष्टीला असेल, माझ्या हाताला असेल, माझ्या इंद्रियांना असेल, कोणाचे तरी माझ्यावरती उपकार आहेत ना. योग मार्गातल्या सप्तभूमिकांच्या मधली पहिली भूमिका आहे शुभेच्छा. ही पहिली भूमिका आहे, सप्तभूमिकातली पहिली भूमिका आहे शुभेच्छा. तुम्हाला कोणीतरी शुभेच्छा देत आहे, कोणीतरी शुभेच्छा देत आहे तुम्ही केलेल्या कार्याबद्दल, तुमच्यामुळे बरं वाटलं बुवा, 2 तास आनंदात गेले. शुभेच्छा लक्षात ठेवे, तुमच्यामुळे 2 तास आनंदात गेले. ज्या बाहेरच्या राम रगाड्यातनं 2 तास कुठं गेले कळलंच नाही, ही एक प्रकारची शुभेच्छा आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, 4 लोकांच्या बद्दल तुम्ही केलेल्या कार्याची पावती ज्या वेळेला तुम्हाला शुभेच्छा दिल्या जातात तेव्हा भारतीय तत्वज्ञान, भारतीय विचारसरणी असं सांगते की कर्म केलं की त्याचं या ना त्या पद्धतीने फळ हे येतच. म्हणजे कर्म केल्याने त्याचं फळ मिळालं नाही असं होतच नाही. कितीही मी जर म्हणत असलो की मा फलेषु कदाचन, तरी सुद्धा फळ माझ्याकडे येतच ना. जैसे जासे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. भगवंत देतोच आहे ना. तुम्हाला घ्यायचं अगर न घ्यायचं काही करा, कर्म केलं की त्याचं फळ आलंच ना. म्हटल्यानंतर तुम्ही समोरच्याच्या बद्दल चांगलं बोलला की समोरचा तुमच्याबद्दल चांगलं बोलणारच आहे. एक वेळ चांगला नाही बोलला तरी वाईट बोलणार नाही, एवढं नक्की आहे. त्या रणांगणावरती म्हणे अर्जुनाने जेव्हा युद्धाला सुरुवात करायची त्यावेळेला आपले गुरुदेव असतील, आपले घरातले वरिष्ठ लोक असतील, या सगळ्यांच्या बरोबर युद्ध करायचं आहे म्हटल्यानंतर त्यांनी पहिलं काय केलं, त्यांच्यावरती बाण सोडायला नाही, त्यांच्यावरती बाण नाही सोडला. त्यांनी काय केलं, पहिला जो बाण असा सोडला की तो त्या गुरुदेवांच्या रथाच्या पायाशी जाऊन पडला, म्हणजे रुतला. ते काय होतं, भीष्माचार्यांच्या रथाच्या समोर जो बाण जाऊन रुतला, रथाच्या पुढं रुतला, रथावरती नाही, रथाच्या पुढं जाऊन रुतला. याचा अर्थ काय, तर त्यांनी त्या बाणाच्या मार्फत त्यांना केलेला प्रणाम होता, मला आशीर्वाद द्या, मी या युद्धामध्ये सफळ होईन. कोणाला मागतायत आशीर्वाद, जो आपल्या विरोधामध्ये लढायला उभा आहे त्याला आशीर्वाद मागतायत. कोणी देईल का आशीर्वाद मला सांगा. म्हणजे याला आशीर्वाद हो म्हणून द्यायचं तर आपलं स्वतःचं मरण उडून घ्यायचं असा अर्थ नाही का झाला. पण असं असताना सुद्धा त्यांनी आशीर्वाद मागितला तिथं. आणि गंमत म्हणजे कोणी असेल आशीर्वाद मागायला आल्यानंतर एक वेळ ते तथास्तु म्हटले नसतील, पण त्यांनी त्या बाणाचा अव्हेरही नाही केला. ऐका, साधा आयुष्यातली गोष्ट आहे बघा. तुम्ही कोणाला नमस्कार करायला गेलात तर नमस्कार केल्यानंतर कोणी आशीर्वाद देतं का, तुझं वाटोळू दे, आशीर्वाद देतं का, तुझं वाटोळू दे, आशीर्वाद कोणी देतं. एक वेळ तो आशीर्वाद नाही देणार, म्हणजे चांगलं नाही बोलणार, पण वाईट तर नक्कीच नाही बोलणार, वाईट नक्कीच बोलणार. अगदी ही शुभेच्छा हा एक प्रकारे समोरच्याचा झालेला तुमच्या आयुष्यावरचा उपकार आहे. आणि त्या उपकाराचा परिणाम तुमच्या आयुष्यात अनंत प्रकारचे विघ्न येऊन सुद्धा तुम्ही सही सलामत त्याच्यातनं बाहेर पडता. आणि बुवा तुम्हाला सांगतो, याच्यातनं बाहेर पडणं अवघड होतं, पण काय झालं माहिती नाही,
पण आम्ही त्याच्यातनं बाहेर पडलो, अशा स्वरूपाची वाक्य आम्ही ऐकतो ना. अगदी तद्वत उपकार 3 प्रकारचे आहेत. एक मानवी पातळीवरचे, एक संतांच्या पातळीवरचे, एक भगवंताच्या पातळीवरचे. भगवंताकडनं होणारे उपकार, संतांकडनं होणारे उपकार आणि मानवी पातळीवरती होणारे उपकार. सामान्य जीवनामध्ये आपले जे होणारे उपकार आहेत, म्हणजे आपण संतांकडे जातो, भगवंताकडे जातो, त्याचे आपल्यावरती उपकार होतात. म्हणजे काय होतं? काय होतं? माझ्या ऐहिक जीवनातल्या अडचणी सुटतात. तेव्हा मी म्हणतो, बुवा काय करू त्यांच्यासाठी? अहो, त्यांनी काय नाही केलं आमच्यासाठी. ते सूरदासजी जेव्हा भगवंताला शोधायला निघाले, जन्मांध आहेत, सूरदासजी जेव्हा निघाले तेव्हा एका कड्यावरती गेले आणि आता पुढं पाऊल टाकलं तर त्या दरीत कोसळणार, अशी अवस्था आहे. अशा वेळेला ते आता त्यांना दिसतच नाहीये. ते चालत चालत गेले भगवंताला शोधायला आणि त्या कड्यावरती गेले आणि कड्यावरून आता कोसळणार खाली. एवढ्यात त्यांचा हात कोणी धरला, मागे ओढला, कोणीतरी ओढला मागे. आता त्या निर्जन स्थितीवरती, त्या निर्जन जागेवरती ते नाही म्हणाला, त्यांचा जीवच जाणार आहे. त्यावेळेला त्यांचा हात धरून कोणीतरी मागे खेचतंय आणि ज्यांनी खेचला, सूरदासांचा पहिला विचार आहे, ज्या जागेवरती कोणीही नाहीये, म्हणजे निर्जन स्थितीवरती गेल्यानंतर माझा हात अशा जागेवरनं कोणीतरी खेचतोय म्हटल्यानंतर तो भगवंतच असला पाहिजे, तो भगवंतच असला पाहिजे, अशी त्यांची धारणा आहे. माझी धारणा तशी असते की नाही, हा भाग सोडा. त्यांची धारणा आहे, जो मला अशा स्थितीतनं मागे खेचतोय तो साक्षात भगवंतच असला पाहिजे. म्हणून त्यांचा पाय मागे आल्यानंतर ते त्यांच्या तोंडात सहज भगवंताचं नाम येतं, नाम आहे. आणि खरंच भगवंतच असतो तो. त्यावेळेला भगवंत आपलं रूप त्यांना दाखवतो. सूरदासजी त्यावेळेला भगवंत म्हणतात, भगवंता काय तुझे उपकार आहेत. अरे मी इथं पडलो असतो तर तुम्हाला दिसलाच नसताच, पण म्हटलं तूच माझ्यावरती उपकार केलास, मागे खेचलास आणि तुझं रूप दाखवलंस. काय उपकार आहेत. संतांच्या आयुष्यामध्ये भगवंताचे उपकार, त्या भगवंताचं असणारं दर्शन, हे त्यांचे उपकार आहेत. ज्या कारणासाठी संतांचे प्रयत्न चाललेले आहेत की त्या भगवंताची कृपा व्हावी, म्हणजे त्या भगवंतांनी दर्शन द्यावं, याच्या पलीकडे त्यांना काही अपेक्षितच नाही आहेत. त्यामुळे संतांच्या आयुष्यात कायम आणू मी या संतांचे उपकार. ते संतही कोणाचे तरी उपकार घेतात ना, कोणाचे आहेत म्हटलं, भगवंताचे. त्या संतांचे माझ्यावरती उपकार आहेत. कुठले उपकार आहेत? माझ्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण सगळेजण देवाकडे येतो ना, ते देवासाठी म्हणून येत नाही. संतांकडे जाणारी माणसं संतांना नमस्कार करायला जात नाही. म्हणजे मी 0.1% अपवाद हा सिद्धांत नसतो. हा अपवाद हा अपवादच असतो. 99% जे असतं ना ते खरं, म्हणजे सिद्धांत रूपाने असतं. अपवाद हा सिद्धांत कधीच होत नाही. भगवंताकडे, भगवंताला कंटाळा आला असेल म्हणून जरा गप्पा मारायला त्याच्याकडे गेलो, अशी माणसं किती आहेत. बिचारा एकटा बसलायस तू, म्हणून आपला तुझ्याशी जरा गप्पा मारायला आलो, म्हणून त्या भगवंताकडे कोणी येतं? तर कोणी येत नाही. तुम्हाला सांगतो, उत्सव झाल्यानंतर या दारावरनं आपण 100 वेळा जात असू, पण इथं आतमध्ये यावं आणि या महाराजांना बघावं असं किती लोकांना वाटतं. सांगणाऱ्या बुवाला सुद्धा वाटत नाही, सांगणाऱ्या बुवाला सुद्धा वाटत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आज इथं कार्यक्रम आहे म्हणून हा बुवा लेकाचा इथं आलाय, नाहीतर कशाला येतो इथं? म्हणजे मी यांच्याकडे येतोय ना, तो म्हटलं मतलबासाठी येतोय. त्यांना जरा विरंगुळा मिळावा म्हणून मी थोडाच येतोय त्यांच्याकडे, मी थोडा सुद्धा येत नाही. मग महाराज म्हणतात, म्हणजे आमचे उत्तर प्रदेशचे महाराज आहेत, त्यांचं वाक्य आहे, लोगों को छू छू के मेरे हाथ अभी थक गए भैया. लोक माझ्याकडे जे येतात ना, ते म्हटलं त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी माझ्याकडे येतात. महाराज हे झाले, महाराज ते झाले, पोरं होत नाहीये, बायको नांदत नाहीये, हे झाले, 100 गोष्टी घेऊन येतात. नोकऱ्या लागत नाहीये, काय विचारू नका, मरण येत नाही, इथपासून सगळं येतं. 100 प्रकारचे प्रश्न माझ्याकडे घेऊन येतात, पण मला भगवंत हवाय म्हणून कोणीच येत नाही हो.
महाराज मला भगवंताचं दर्शन हवं विचारायला कोणी येतच नाही. गोंदवलेला महाराजांचं वाक्य कुर्तकोटी महाराजांना की कुर्तकोटी तुम्हाला सांगतो, आम्ही इथं बाजार मांडला, नामाचा बाजार मांडला आणि नामाच्या बाजाराला तुम्हाला सांगतो इथं सगळं हिंग मिऱ्याचंच गिराईक आलं. केशर कस्तुरीचं गिराईक आलंच नाही हो, सगळं हिंग मिऱ्याचंच गिराईक. आपण सगळेजण ज्या स्थितीमध्ये यांच्याकडे येतोय, माझ्या ऐहिक जीवनातली संकट, माझ्या ऐहिक जीवनातली दुःख ते निवारण करतात म्हणून म्हटलं मी त्यांना नमस्कार करतो, त्यांचे उपकार मी स्वीकारतो. का? व्यावहारिक जीवनामध्ये उपकार तोच करतो. कोण उपकार करतो? आपल्या जीवनात, सामान्य जीवनात उपकार कोण करतो? म्हणजे आपण त्याला शब्द वापरतो उपकाराची परतफेड असा शब्द करतो. उपकाराची परतफेड. ज्यांनी माझ्यासाठी कधी काळी काहीतरी केलेलं असतं आणि त्याच्यातनं मला मुक्त होण्यासाठी म्हणून त्यांच्यावरती जेव्हा परिस्थिती येते तेव्हा मी त्याची उतराई करतो, म्हणजे एक प्रकारचे त्यांच्यावरती उपकार करतो अशी भाषा करतो. तेव्हा हे म्हणतात उपकार कसले, आम्ही त्यांच्यासाठी तेव्हा खपलो होतो म्हणून आज हे करतायत. ही आपण भाषा वापरतो का नाही? म्हणजे देवाणघेवाणीचा व्यवहार जो आहे ना तो त्याच्यामध्ये आहे, उपकारामध्ये. व्यावहारिक पातळीवरचा जो उपकार आहे तो त्याच्यामध्ये देवाणघेवाण आहे. तुम्ही कधी काळी माझ्यासाठी केलंय म्हणून त्याच्यातनं उतराई होण्यासाठी मी आज तुमच्यासाठी केलंय. ही उपकाराची माझी भाषा आहे, माझी भाषा किंवा माझा हा व्यवहार आहे उपकाराचा, की यांनी काहीतरी केलं म्हणून मी काहीतरी करतोय. अन्यथा यांच्यावरती विनाकारण मी उपकार करीन शक्य आहे का मला? रस्त्याने जाणाऱ्या भिकाऱ्याला मी बोलून कधी 10 रुपये देतो का? रस्त्याने जाणाऱ्या भिकाऱ्याला बोलून आपण कधी 10 रुपये दिलेत असं कधी घडलं का? चुकूनही घडत नाही. तो आपल्यासमोर येतो, 10 वेळा गिडगिडतो, दादा मामा काका काहीतरी द्यावं द्यावं, 10 वेळा गिडगिडतो. त्यावेळेला आपल्याला जर पाजार फुटला तर एखाद्या वेळेस पाकिटातनं नोट निघते आणि त्याला दिली जाते. आहे का नाही अवस्था? याचा अर्थ आपण जो उपकार करत असतो तो एखाद्या स्वार्थापोटी करत असतो म्हणा. निस्वार्थ स्थितीवरती माझा उपकार कुठे आहे? नानकांच्या चरित्रात फार मजेशीर प्रसंग आहे. नानकजीच आहेत, रस्त्याने चाललेत आणि रस्त्याने चाललेले असताना त्यांच्या मागनं एक भिकारी त्यांच्या इथे जातो. नानक पुढं चालले तर मागणं आला, नानकांच्या पाठीवरती हात मारला. नानकांनी मागेच पाहिलं, क्या है 10 रुपये निकाल. तो भिकारी त्यांना म्हणतो 10 रुपये निकाल. त्याच्याकडे बघतात, कौन है तू? मैं भिकारी हूं. तो 10 रुपये क्यों चाहिए? मुझे भीख चाहिए. मुझे भीख चाहिए, 10 रुपये निकाल. नानाजी म्हटलं अरे तू तो भिकारी आहे, तू कसं बोलायला पाहिजेस, तू कसं मला सांगायला पाहिजेस? अरे अदब से पेश आना चाहिए. भैया 10 रुपये देना. तू मुझ पे ही गुर्राता है, गुर्रा नहीं मुझ पे. अरे भिकारी ऐसा बात कर दे का कभी? काय बोलला नाही. नानक जी त्याला म्हणतात 10 रुपये क्यों चाहिए? तो म्हटला चाय पीनी है. भिकारी म्हणते चाय पीनी है. नानक जी म्हटले चाय तो 5 रुपये में मिलती है, 10 रुपये काय को चाहिए? चाय 5 रुपये मिलती है, 10 रुपये क्यों चाहिए? काय वाक्य आहे भिकाऱ्याचं? भिकारी त्यांच्याकडे असं म्हटल्यानंतर म्हणतो तुझे नाही चाय पीनी है, तुझे नाही चाय पीनी है. बघा तो भिकारी त्यांना म्हणतोय 10 रुपये मला दे, का मला चहा प्यायचा आहे. नानक म्हणतात 5 रुपयात चहा मिळतो, तो म्हणतो तुला नाही का चहा प्यायचा? निस्वार्थ उपकार आहे हा. तुझ्याच पैशातनं घेतलेला, तुझ्यावरतीच केलेला उपकार आहे, निस्वार्थ उपकार आहे. असं कधी घडतं आपल्या आयुष्यात? माझ्या आयुष्यामध्ये उपकार केला जातो तो देवाणघेवाणीचा उपकार असतो. संतांच्या आयुष्यामध्ये उपकार असतो तो देवाणघेवाणीचा नाही आहे. तुम्ही त्यांना काहीतरी देता म्हणून त्या तुम्हाला काही देतात नाही. सुभाषितकारांचा शब्द आहे उपकारीषु साधू साधुत्वे तस्य को गुणः. त्यांचा शब्द आहे जो उपकार करतो त्याच्यावरती उपकार करण्यात काय मजा आहे?
उपकारीषु साधू साधुत्वे तस्य को गुणः, अपकारीषु साधू स साधू सद्भिरुच्यते. उपकार करण्यावरती उपकार करणं याच्यात काही मजा नाही आहे. अपकार करणाऱ्यावरती उपकार करणं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही मला शिव्या घालत असताना सुद्धा तुमच्याबद्दल भगवंताकडे चांगलं मागायचं, भगवंताचं कल्याण कर. किती अवघड गोष्ट आहे. हे माझं वाटोळं इच्छित आहेत, माझ्या घरावरती वरवंटा फिरवत आहेत, माझ्या असणाऱ्या खापरामध्ये आलेल्या पिठामध्ये ही माणसं माती घालवत आहेत. असं असताना सुद्धा त्यांच्याबद्दल भगवंताकडे मागणं करायचं किती अवघड गोष्ट आहे ना. जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जात, किती अवघड गोष्ट आहे. ज्ञानराज मौलीला ते जमू शकतं, तुकोबारायांना ते जमू शकतं का? कारण त्यांच्या दृष्टीने अपकार करणारा कोणी नाहीच आहे. उलटा त्यांचा शब्द आहे, निंदकाचे घर असावे शेजारी, निंदकाचे घर असावे शेजारी, निंदकाचे घर असावे शेजारी. त्यांचा उलटा शब्द आहे. अरे निंदकाचे घर असावे शेजारी, आणि काय त्याच्यासाठी शब्द करतात? अरे चांगला माणूस जे करणार नाही ते हे करतात. जो चांगला माणूस करणार ते हे करतात. काय करतात ते? काय करतात म्हटलं, मज निरंतर जागविधी. माझ्यातल्या प्रत्येक वेळेला चुका दाखवून देतात आणि मला सुधारण्यासाठी प्रयत्न करतात. ते माझ्यातली कमतरता ते मला दाखवून देतात. जी घाण काढायला कोणी येत नाही ती घाण हे त्यांच्या जिव्हाने काढतात. असा शब्द करतात तुकोबा. काय मजा आहे. त्यांच्या दृष्टीने अपकार करणार कोणी नाहीच आहे, सगळे उपकार करणारच आहेत. कारण हे मला घडवत आहेत, हे मला शिकवत आहेत. माझं आयुष्य घडवलंय ते या लोकांनी घडवलंय. म्हणून यांच्यासाठी पसायदान मागणारा ज्ञानराज मौलींसारखा विरळाच माणूस आहे. तुकोबारायांनी या अभंगामध्ये शब्द करताना फार छान शब्द केला, फार छान, की काय वानू आता संतांचे उपकार. पाठवेद काय वानू मी या संतांचे उपकार असाही आहे, काय सांगू मी या संतांचे उपकार असाही पाठवेद आहे, काय सांगू आता संतांचे उपकार असाही पाठवेद आहे. पाठभेद काही असतील, वानू म्हणा नाही तर सांगू म्हणा, मी या म्हणा किंवा आता म्हणा, काही असू दे, अर्थ एकच आहे. काय वानू आता संतांचे उपकार. तुकोबारायांनी शब्द करताना काय त्यांचे माझ्यावरती उपकार येतो. अहो म्हटलं, हा तुकोबा ऐश्वर्यामध्ये लोळत होता. ऐश्वर्यात घरामध्ये लक्ष्मी पाणी भरती अशी त्या तुकोबाची अवस्था आहे. पण असं असताना घरामध्ये सावकारकी असताना, गावावरती दुष्काळ आल्यानंतर, हवालदिल झालेला समाज पाहिल्यानंतर आधीच ही लोक सगळी दुःखामध्ये आणि असताना यांनी आमच्याकडनं कर्ज घेतलं आहे आणि आता त्या कर्जाच्या ओझ्याखाली ते परत जाणार म्हणून बिचारे हवालदिल स्थितीमध्ये अजून हवालदिल होणार. म्हणून तुकोबांनी त्या सगळ्या कर्जाच्या वह्या इंद्रायणीमध्ये दगड बांधून बुडवतात. तो दगड बांधून बुडवतात की जेणेकरून खाली गेलेले परत वरतीच येऊ नयेत म्हणून दगड बांधून बुडवतात. आम्ही सुद्धा असंच करतो, पण असं दगड बांधून करत नाही की जेणेकरून ते परत वरती आलं पाहिजे आणि चार लोकांना कळलं पाहिजे आम्ही केलं बरं का तुमच्यासाठी, हे कळलं पाहिजे. म्हणजे आपण सुद्धा समोरच्यासाठी केल्यानंतर त्याला 4 वेळा बोलून दाखवतो, आम्ही तुमच्यासाठी हे केलं बरं का, आम्ही तुमच्यासाठी हे केलं. म्हणजे कमीत कमी त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, थँक्यू एवढं तरी म्हणावं. हा सामान्य जीवनातलं दर्शन आहे. तुकोबा त्या वह्यांना दगड बांधतात आणि इंद्रायणीमध्ये बुडवून टाकतात. का? त्या पुन्हा वरती येऊच नाहीत. आणि मला त्याची आठवण होऊ नये की ह्या वह्या आपल्या होत्या, या लोकांचं त्याच्यात लिहिलेलं होतं, मला त्याची आठवणच होऊ नये म्हणून त्या इंद्रायणीमध्ये बुडवून टाकतात. आणि त्या तुकोबांवरती सद्गुरूंचा अनुग्रह होतो. स्वप्ना माझी केले जागे, मंत्र दिला रामकृष्ण हरी. म्हटलं बाबाजी चैतन्य सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. म्हटलं स्वप्नामध्ये आले माझे गुरुदेव आणि त्या गुरुदेवांनी स्वप्नामध्ये येऊन म्हटलं माझ्यावरती अनुग्रह केला. त्याचा परिणाम आज हा तुकोबा सदैव वैकुंठाला जाण्याच्या स्थितीला पोहोचला. ज्या तुकोबांना कोणी विचारत नव्हतं त्या तुकोबाला आज जग विचारायला लागलं.
म्हटलं ज्या तुकोबाला लिहिता वाचता येतं का नाही ह्याची सुद्धा आठवण नाही, तो आज जगद्गुरु या पदावरती लोकांनी नेऊन बसवला. हे सगळं ऐश्वर ज्या गुरुदेवांच्या कृपेने मिळालं. काय वानू मी या संतांचे उपकार. अरे काही नसताना त्या संतांनी माझ्यावरती केलेले हे उपकार आहेत. काही नसताना. तुकोबांचा अभंग फार छान आहे की म्हटलं त्यांचे माझ्यावरती उपकार काय पद्धतीचे आहेत. म्हटलं एखादा पाथरवड दगडातनं मूर्तीला बाहेर काढतो का नाही, एखादा पाथरवड दगडातनं मूर्तीला बाहेर काढतो. म्हटलं साहोनिया टाकी घाय असा त्यांनी शब्द केला आहे. म्हटलं तो टाकीचे घाव सहन करून 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 म्हटलं त्याच्यातनं त्याचा आकार बाहेर काढतो आणि त्याला मूर्त नुसतं रूप देत नाही तर त्याला वंदनीय स्थितीवरती नेऊन पोचवतो. वंदनीय स्थितीवरती नेतो. नाही तर त्या दगडाला म्हटलं कोण नमस्कार करतंय, दगडाकडं कोण पाहतंय, पण त्या दगडातला म्हटलं भगवंत तो मूर्तिकार छिन्नी हातोडा मारतो, त्याला त्रास होतो. पण ते त्रास होत असताना असं तो असे काही काय म्हणतात घाव घालत असतो की जेणेकरून तो तुटला नाही पाहिजे, जेणेकरून तो दगड अशाच वेदना देतो, असेच त्याचे टवके उडवतो की जेणेकरून म्हटलं त्या दगडाला त्रास नाही व्हायला पाहिजे, तेव्हा दगड भंग नाही पावला पाहिजे, एवढ्याच त्याला म्हटलं तो त्रास देतो. पण हळूहळू हळूहळू हळू करत त्याचे असणाऱ्या सगळ्या गोष्टी बाजूला करून त्याच्यातलं मूर्त रूप प्रकट करतो आणि तो नुसता निर्माण नाही करत, त्याच्यातला वंदनीय बनवतो. त्याच्यात पायावरती डोकं ठेवतात लोक, त्याला सजवतात, नटवतात, सगळं करतात. म्हणजे वंदनीय स्थितीवरती घेऊन जाण्यापर्यंत त्यांनी माझ्यावरती उपकार केला. अन्यथा आम्ही दगडच हो, दगडच. वास्तविक पाहता या जगामध्ये म्हटलं माझी काय ती प्रतिभा, हे जग मला जे ओळखते म्हटलं मला थोडंच ओळखतंय जग. काय आहे मला ओळखण्यासारखं, असं काय मी जोडलं माझ्या आयुष्यामध्ये, माझं म्हणून मी काय जोडलं नाही. याच्यावरती सगळ्यांनी केलेले जे उपकार आहेत की त्याचा परिणाम माझ्यातले गुण जागे झाले आणि सगळी लोक विचारतायत ती या गुणांना विचारतायत, मला प्राप्त झालेल्या उपाधीला विचारतायत. हर्षद जोगळेकरांना बाजारात कोण विचारते, कुत्र नाही विचारत. पण इथं सगळे पूजा करतायत कोणाची, हर्षद बुवांची पूजा करतात, महाराजांची पूजा करतात. हर्षद जोगळेकरांना कोणी नाही विचारत, कोणी नाही विचारत. आम्ही कीर्तनाला जातो ना, तुम्हाला सांगतो याचा प्रत्यंतर आम्हाला भरपूर वेळा येतो. आम्ही जेव्हा जातो तेव्हा रेल्वे स्टेशनवरती आमच्या डब्याच्या बाहेर बोर्ड दिलेला असतो, आम्ही इथं उभे आहोत असा हातात बोर्ड घेऊन उभे असतात. मग तिथं गेल्यानंतर त्या रेल्वे स्टेशनवरतीच बुक्का लावतात, हार घालतात, तुरे घालतात, सगळं करून तिथून आणतात, मोठ्या गाडीतनं आणतात. माहिती आहे, कीर्तनाच्या जागेपर्यंत घेऊन जातात. 8 दिवस कीर्तन असतील तर सरबाराही करतात, काय करून काय नको. बुवांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेस्तोवर चहा पाणी हे ते सगळं करतील. बुवा गुड नाईट पाहिजे का, बुवा हे हवंय का, बुवा ते हवंय, सगळं विचारतील. आणि सगळा उत्सव संपल्यानंतर म्हणतात बुवा चौकामध्ये रिक्षा आहे, तिथून तुम्ही आता स्टँडवरती जाऊ शकता. वा, तेव्हा आमच्या लक्षात येतं ही सगळी सरबाराई होती ती बुवांची होती. आता उत्सव संपला, आता बुवा गेला, आता हर्षद बुवा जिवंत राहिला. कोण विचारतंय त्याला, कोणी विचारत नसतं. आम्हाला विचारता येते तुमच्यातल्या गुणाला, तुमच्या प्रतिभेला, तुम्हाला प्राप्त झालेल्या ज्ञानाला, तुमच्यातल्या असणाऱ्या सौंदर्याला. सगळं जग पूजत असतं आणि हे सगळं जे मिळालेलं असतं ना ते थोडंच तुम्ही कमवलेलं असतं, ते तुम्हाला कोणीतरी दिलेलं असतं, तुमच्यापर्यंत ते कोणीतरी पोचवलेलं असतं. आणि त्याचा परिणाम म्हटलं आज तुम्ही एवढे जगामध्ये प्रतिभा संपन्न दिसत असतात आणि त्या प्रतिभेची पूजा लोक करत असतात. तुम्हाला कोण विचारते इथं, कोणी नाही. याची जाणीव तुकोबारांना आहे. म्हणून तुकोबा म्हणतात काय वानू आता संतांचे उपकार. का, कारण संतांची जातच तशी हो. ये दीनेषु दयालव स्पृशतियान अल्पोपि न श्रीमदः व्यग्राये च परोपकार करणे रिष्यन्ति ये याचताः स्वस्था सन्ति च यौवनोन्मदमहा व्याधि प्रकोपे पिये तैस्तंभैरिव सुस्थिरे किल भरक्लांताधरा धार्यते. काय आहेत संत. तुकोबांनी शब्द करताना काय वानून या संतांचे उपकार. कुठला उपकार केला, सगळ्यात मोठा उपकार तुकोबारांच्या दृष्टीने कुठला मोठा उपकार आहे. हे सामान्य आयुष्यातले उपकार आहेत. तुकोबांच्या दृष्टीने सगळ्यात मोठा उपकार कुठला,
माझं निरंतर जागविती हा सगळ्यात मोठा उपकार आहे. माझं निरंतर जागविती. याचा अर्थ आपण झोपलोय का? पण झोपलोय नाही म्हटलं बुवा, जागेच होत, जागेच होत. म्हटलं रस्त्याने येतोय, जातोय, खातोय, पितो, उठतोय, नाचतोय, सगळं करतोय, जागा नाही आहे? जागा आहे ना जागा. पण म्हटलं हे जागेपण आणि संतांना अभिप्रेत असणारं जागेपण, ज्याच्यात खूप फरक आहे ना. अभिप्रेत असणारं जागेपण आणि लौकिक अर्थाने असणारं जागेपण. म्हटलं असं जर असतं तर तुकोबांनी शब्द केला असता का? म्हणजे तुकोबांनी हा शब्द प्रयोग केलाच नसता की तुका म्हणे कैचे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा. शब्द केलाच नसता हो. तुका म्हणे कैचे आंधळे हे जन. तुम्हाला सांगतो, आपल्या पुण्यामध्ये मी बेलबाग, आपलं बेलबाग, त्या बेलबागेमध्ये पूर्वी एकादशीची कीर्तन अजून होतात. तिकडं पूर्वी कीर्तन असायची. एक श्रोता याच्यासारखाच असा पुढ्यात बसायचा. तुम्हाला सांगतो असाच अख्खं कीर्तन तो असाच असायचा. तो असाच, त्याची पापणी सुद्धा पडायची नाही, तो असाच. आणि मी वेळा कीर्तनकाराकडे बघून कीर्तन ऐकणारा श्रोताच नाही, माहिती आहे, श्रोताच नाही. आणि हा एकटा श्रोता माझ्याकडे अख्खं कीर्तन माझ्याकडे बघून ऐकतोय. अरे मी सगळ्यांकडे बघायचं सोडून त्याच्याकडे बघूनच अख्खं कीर्तन केलं. बाकी कोणाकडे पाहिलंच नाही, त्याच्याकडे बघून कीर्तन केलं. याचा परिणाम कीर्तन झाल्यानंतर तो नमस्कार करायला आला. मी त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही इतकं एक टक म्हटलं माझं कीर्तन ऐकलं, तुम्हाला काय आवडलं? तो म्हटलं बुवा काय तुमचं गाणं आहे. म्हटलं तुम्हाला गाणं आवडतं का? बुवा तुम्ही काय पूर्वरंग सांगितला हो. म्हटलं म्हणजे तुम्हाला पूर्वरंग आवडतो का? बुवा आख्यान काही विचारूच नका. म्हटलं मग ते आवडतं. बुवा काय भैरवी झाली आहे. म्हटलं मग भैरवी आवडती का? नाही बुवा आरती तुम्ही फार छान म्हटली. म्हटलं आरती आवडती का? म्हटलं काय आवडतं म्हणून तुम्ही एवढे एकटक कीर्तन ऐकलं? तेव्हा शेजारचा म्हटला, बुवा ते कीर्तन ऐकत नव्हते, तुमचं कीर्तन झाल्यानंतर मी त्यांना उठवलं, आता कीर्तन झाले, उठा. म्हटलं म्हणजे? अहो ते झोपले होते. म्हटलं डोळे उघडे होते? नाही म्हणे, अहो ते उघड्या डोळ्यांनी झोपतात, ते उघड्या डोळ्यांनी झोपतात. हे मला तेव्हा कळलं आणि मग माझे डोळे उघडले. तेव्हा माझे डोळे उघडले आणि मी कोणासमोर बघून कीर्तन करत होतो. बघा माझे डोळे उघडे होते, पण असं असताना सुद्धा माझ्या डोळ्यावरती झापड आलेली होती आणि डोळे उघडे असून मी झोपलेलो होतो आणि हे उघड्या डोळ्यांनी झोपले होते. हे म्हणजे हे नाही हा, हे उघड्या डोळ्यांनी झोपले होते आणि मी त्यांना ते कळत होतं, मला कळत असून सुद्धा कळत नव्हतं. अशी माझी अवस्था होती. अगदी बहुतांशी आपल्या सगळ्यांची अवस्था हीच आहे. आपण उघड्या डोळ्यांनी या जगामध्ये, खरं म्हणजे डोळे उघड्यात असं म्हणतो पण नाही, आपले डोळे बंदच आहेत. आपले डोळे बंद आहेत. जे दिसायला पाहिजे, जे बघायला पाहिजे ते खऱ्या अर्थाने आपण बघतच नाही. ज्या गोष्टीमध्ये रमायला पाहिजे, ज्या गोष्टींकडे जायला पाहिजे, ज्या गोष्टींच्यामध्ये उद्धार होणार आहे, ज्यामुळे आपल्या जीवाचा कल्याण होणार आहे, जिथं आपलं हित साधलं जाणार आहे, म्हटलं त्या गोष्टींच्याकडे माझा काना डोळा आहे. आणि जिकडं खऱ्या अर्थाने माझे डोळे उघडे असायला पाहिजे तिथं माझे मात्र डोळे बंद आहेत. बंद आहेत, आहे ना. लोक उघड्या डोळ्यांनी घरातनं निघतात, उघड्या डोळ्यांनी अंगात कपडे घालतात, उघड्या डोळ्यांनी चपला घालतात, उघड्या डोळ्यांनी देवळात येतात, उघड्या डोळ्यांनी चप्पल स्टँडमध्ये चपला ठेवतात, उघड्या डोळ्यांनी देवळाच्या पायऱ्या चढतात, उघड्या डोळ्यांनी देवासमोर येतात, बंद डोळ्यांनी नमस्कार करतात आणि उघडे डोळे करून घरी निघून जातात. वास्तवामध्ये जे बघण्यासाठी तुम्ही इथं आलात तिथं तुमचे डोळे बंद आहेत आणि जिथं तुमचे डोळे बंद असायला पाहिजे तिथं तुमचे डोळे उघडे आहेत. आहे ना स्थिती. याचा अर्थ म्हटलं बुवा काय घरात नाही येताना डोळे बंद करून यायचे का, असा अर्थ काढायचा नाही. नाही तर खरंच काढाल आणि काहीतरी व्हायचं उद्या, असा अर्थ आहे का त्याचा. म्हणजे या डोळ्यांना खऱ्या अर्थाने जे दाखवायचं नाही आहे ते आपण जास्त दाखवतो आणि जे बघण्यासाठी आलो म्हटलं तिथं डोळे बंद करून बसतो आपण. आहे ना आपली स्थिती. म्हणजे मी माझं सांगतो, हा आपल्यावरनं जग तपासावं असं म्हणतात म्हणून मी माझं सांगतो.
मी इथं आल्यानंतर त्या बाप्पाला नमस्कार करतो आणि डोळे बंद करतो, नमस्कार करतो आणि त्याच्याकडे पाठ करून उघड्या डोळ्यांनी घरी निघून येतो. म्हणजे जिथं डोळे उघडे असायला पाहिजे तिथं माझे डोळे बंद असतात आणि जिथं डोळे बंद असायला पाहिजे तिथं माझे उघडे असतात. याचा परिणाम काय होतो, जिथं डोळे उघडे असायला पाहिजे तिथं बंद केल्यानंतर जे दिसायला नाही पाहिजे ते सगळं दिसतं. जे दिसायला नाही पाहिजे ते सगळं दिसतं. आणि या जगाच्या बाजारामध्ये उघड्या डोळ्यांनी बघायला गेल्यानंतर जे बघायचं होतं ते बघायचं राहूनच जातं. म्हणून तुकोबांनी शब्द केला, मज निरंतर जागविती. एकदा जागवतात का नाही, निरंतर जागविती. सांगावं लागतं 7 वाजले, 7:20 झाले, 7:30 झाले, ऑफिसचं टायमिंग झालं, उठा. आता उठतात कशाला हो, मोबाईलचे गजर वाटतात आणि बंद करून ठेवतात. काय म्हणावं ना, मी माझ्या घरचं सांगतोय, ही माझी अवस्था आहे. तुकोबा म्हणतात, माझं निरंतर जागविती. कुठं माझे डोळे बंद पाहिजे, हे संपूर्ण विश्व एकाकार आहे, त्याच्यामध्ये मी भेद मानतो. संत मला त्या भेदापासून अभेदाकडे घेऊन जातात. मी हे जगातलं जे खोटं आहे ना त्याच्यात रमतो, संत मला खऱ्यामध्ये रमवतात. हे संपूर्ण विषयी असणारं जग आहे, संत मला त्याच्यातल्या निर्विषय स्थितीमध्ये रमवतात. बरं नुसतं एकदा रमवतात का नाही, तर म्हटलं वरचेवर मी त्याच्यातनं बाहेर पडतो असं दिसायला लागलं की लगेच येतात आणि मला सावरतात. लगेच गोंदवलेला महाराजांच्याकडे एक बाई आपल्या मुलाला घेऊन आली आणि मुलाला घेऊन आल्यानंतर तुम्हाला सांगतो, आता महाराजांच्याकडचा का रामाचा आनंदच होता तिथं. पण असं असताना महाराजांच्याकडचा सकाळ संध्याकाळ प्रसाद खाती सगळं होतं, पण बाई खंगत चालली, तब्येत उतरत चालली तिची. आणि तब्येत उतरत चालली म्हटल्यानंतर महाराजांनी एक विचारलं, म्हटलं तुझी तब्येत खंगत चालली आहे, तुला काही त्रास होतो का? ती म्हटली नाही. म्हटलं मग तुझी तब्येत का खंगत चालली आहे? ती म्हटली माझा मुलगा, त्याचं कारण ते मला त्याची काळजी आहे. महाराज म्हटले का झालं? महाराज मी मेल्यानंतर माझ्या पोराचं कसं होणार, मला त्याची काळजी आहे. महाराज म्हटले एवढंच ना, रामाच्या दारामध्ये काळजी घेऊन येणं बरोबर नाही. तुझ्या पाठीवरती तुझ्या पोराला मी सांभाळीन बस, असं महाराज तिला म्हटले. आणि महाराज अशा शब्दामध्ये बोलले की हे माझ्या मुलाला नक्की सांभाळतील. याच्यावरती तिचा 100% विश्वास बसला. आणि 2 दिवसांनी बाई गेली. पण महाराजांनी शब्द पाळला, तिला सांभाळलं त्या पोराला. पण त्या मुलाला जरा विषयी होता, विषयांमध्ये रममाण व्हायचा. महाराज त्याला 24 तास आपल्या नजरेपासून वेगळा होऊन देईना. कुठं बाजूला गेला की लगेच बोलून आणायचे, इथं बस, इकडे हे कर. त्याला आपल्या नजरेपासून दूर होऊन द्यायचे नाही. महाराज रात्री प्रवचनाला बसले आणि प्रवचनाला बसल्यानंतर त्याला पायाशीच घेऊन बसायचे. मी सांगितल्याशिवाय इथून उठायचं नाही, इथंच बसायचं. आणि एक दिवस महाराज प्रवचन करताना इतके तल्लीन झाले. थंडीचे दिवस, थंडी गोंदवल्यामध्ये थंडी आजही खूप असते. थंडी इतकी, त्याच्यात महाराजांचं प्रवचन चालू आहे, लोक ऐकतात, तल्लीन. बरं त्यावेळेच्या मशालींचाच प्रकाश त्यावेळेचा, अशा ह्याच्यामध्ये ते प्रवचन चाललेलं आहे. आणि महाराज तल्लीन झालेत. ह्या पोरांनी पाहिलं आणि हळूच त्यांनी तिथून पाय काढला. हळूच पाय काढला. तुम्हाला सांगतो महाराजांचं प्रवचन झालं नाही म्हणा, 1-2 तास त्यांचं जे चालायचं झालं सगळं. आणि लोक गेल्यानंतर महाराजांनी त्याच्याकडे पाहायला गेले तेव्हा लक्षात आलं की हा दिसत नाही आहे, कुठेतरी गेलेले दिसतो. महाराजांनी आपल्या अंगावरती कफनी चढवली आणि हातात मशाल घेऊन अख्खं गोंदवलं शोधताय त्याला, कुठं गेला बघा. माझं निरंतर जागविती. काय गरज पडली ना, तर पण नाही, एकदा तुझी जबाबदारी घेतली तर तुला तिथपर्यंत पोचवेस्तोवर तुला सोडणार नाही, हा त्यांचा शब्द आहे. परिणाम अख्खं गोंदवलं शोधलं महाराजांनी त्यावेळेला, कुठं दिसला नाही. माणगंगेच्या काठी झुडपांमध्ये तो सापडला. झुडपांमध्ये एका स्त्रीच्या बाहुपाशामध्ये पडलेला होता. अशा स्थितीमध्ये होता की ते बघवलं नाही महाराजांना. महाराजांनी आपल्या अंगावरची कफनी काढली आणि त्याच्या अंगावरती घातली. महाराज निघून आले. रात्री थंडी इतकी वाजत होती, त्याला वाटलं अंगावरचं पांघरूण आहे म्हणून त्या अंगावरती जास्त घेऊन झोपला. जेव्हा सकाळी जाग आली तेव्हा लक्षात आलं की हे पांघरूण नाही आहे, ही महाराजांची कफनी आहे. लक्षात आलं की रात्री महाराज आले होते. काही बोलला नाही. महाराजांच्या जवळ आला.
सॉरी म्हणायचं त्याला, पण बोलणार कसं ना, विषयांमध्ये रममाण होणारा तो. महाराजांनी त्याला जागा करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीसुद्धा त्या शेवटी गेलाच, त्या वाहत गेला. महाराज म्हटले, आता ही कफनी तुला दिली आहे ना, आता परत ती मला देऊ नको, घाल ती आणि हिमालयात जा, 12 वर्षाची तपश्चर्या कर, 12 वर्षांनी मला काशीला भेट, मी तुला तिथं भेटेन. आणि खरंच 12 वर्षाची तपश्चर्या, त्यांनीसुद्धा प्रामाणिकपणे महाराजांचा शब्द घेतला. हिमालयात गेला, 12 वर्ष तपश्चर्या केली आणि 12 वर्षांनी महाराजांना काशीमध्ये भेटला. महाराजांनी त्याचा उद्धार केला. माझं निरंतर जागृती, अशा याच्यामध्ये सुद्धा अहंकार गेलेला नव्हता. महाराज रेल्वे स्टेशनवरती येत आहेत, ती रेल्वे महाराजांना न घेता निघाली आहे हे पाहिल्यानंतर त्याला राग आला. राग आला. आणि माझ्या महाराजांना न घेता चाललीस, असं जेव्हा ते दिसलं तेव्हा चिडला आणि जोरात ओरडला, ए लौंडे ठेर जा, जोरात ओरडला. तुम्हाला सांगतो, त्या शब्दांमध्ये एवढी ताकद होती, ती चालणारी रेल्वे खळकन थांबली. त्याला चेन वगैरे ओढायला लागली नाही. त्या शब्दांचा दरारा की ती रेल्वे थांबली. महाराजांचं एकच वाक्य, माझं निरंतर जागृती. महाराजांनी त्याला 12 वर्षाची तपश्चर्या करून त्याला घडवला, पण तरीसुद्धा आता घडला म्हणून महाराजांनी सोडला नाही. महाराज त्याला म्हटले, अरे आम्ही साधू माणसं, आम्ही संन्यासी माणसं, एक गाडी गेली तर दुसरी येईल, आम्हाला काय थोडं पुढं जाऊन मैदान मारायचं तेव्हा. म्हटलं नाही मिळाली गाडी, एवढं काय त्याच्यात. पण त्याच्यासाठी 12 वर्षाची तपश्चर्या कशाला फणाला लावलीस? 12 वर्षाची तपश्चर्या ती रेल्वे थांबवण्यामध्ये वाया घालवलीस. माझं निरंतर जागृती. महाराजांनी त्याला त्याची चूक लक्षात आणून दिली आणि त्याचा उद्धार केला. लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या असणाऱ्या गोष्टी की ज्या मला भगवंतापासून दूर करतात, ज्या माझ्या परमार्थापासून मला दूर करतात, ज्या माझ्या अध्यात्मापासून मला दूर करतात, ज्या माझ्या जीवशिवाच्या ऐक्यापासून दूर करतात, ज्या मायेमध्ये मला गुरफटवतात, ज्यांच्यामुळे म्हटलं माझं आयुष्य खरं म्हणजे उद्धरण्याच्या स्थितीला आलेलं असताना म्हटलं अधोगतीच्या स्थितीला जातं, संत मला याच्यातनं बाहेर काढतात आणि माझा उद्धार करतात. म्हणून काय वानू मी आता संतांचे उपकार, माझं निरंतर जागृती, मला अखंड जाग करतात आणि माझा आयुष्याचा उद्धार करतात. समस्त चराचरामध्ये सद्गुरु तत्व असेल, संत तत्व असेल, म्हटलं हे तत्व आयुष्यातला भेद नाहीसा करायला शिकवतं. आकारामध्ये न अडकता निराकारामध्ये अडकावं, सांगितलेल्या वचनांमध्ये अडकावं, वचनांना सांगितलेल्यामध्ये न अडकता म्हटलं त्या वचनांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करा. भगवंत तुमचा उद्धार करतोच करतो, संत तुमचा उद्धार करतोच करतो. कसा? उत्तरांगात बघूया. पूर्वपदात महाराज संवाद करतात. काय मानू मी या संतांचे उपकार, काय मानू मी या संतांचे उपकार, काय मानू मी या संतांचे उपकार, काय मानू मी या संतांचे उपकार. माझा निरंतर जागविते, माझा निरंतर जागविते, काय मानू मी या संतांचे उपकार, काय मानू मी या संतांचे उपकार, काय मानू मी या संतांचे उपकार, संतांचे उपकार, संतांचे उपकार. वाजू म्हणणार म्हणा, नंतर तू वाजू. भावी कीर्तनकार आहे उद्याची. मग काय म्हणणार? नाही म्हणायचं मग. एक सा बरोबर आहे. निर्धन को धन धा धिन
राधा बिंदु हमारो निर्धन को बरोबर आहे निर्धन को खावन खर्चत चोरन लूटत साधे जोरात म्हण चांगलं म्हटलं दिन दिन होत आजो वाह
देवेंद्राकडे ही सुद्धा कला आहे, छान आहे ना. म्हणजे मी या देवेंद्राबद्दल होत्या. वा, क्षणभर ताड बसा, त्या टाळ्या आवाज मोठ्याने भजन करूया. रघुपती राघव राजा रामपती तपावन सीताराम. जय जय रघुपती राघव राजा रामपती तपावन सीताराम. जय जय रघुपती राघव राजा रामपती तपावन सीताराम. जय जय रघुपती राघव राजा रामपती तपावन सीताराम. जय रघुपती राघव राजा रामपती तपावन सीताराम. जय जय रघुपती राघव राजा रामपती तपावन सीताराम. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, महारुद्र हनुमान की, पंढरीनाथ महाराज की, श्री महर्षि अण्णा साहेब महाराज की मंगलमूर्ती. झालं का? आवरा लवकर. अहो आधीच उजाडलंय किती, निघायला उशीर झालाय आणि अजून तुमचं आवरत नाही. तुम्ही आला नाही तर मी माझा एकटा निघून जाईन. अहो आता तुम्हाला माहिती ना, दरवर्षी मी तुमच्या बरोबर येते. मी तुमची सावळी नाही का? ती सावळी वगैरे राहू देत, तुम्ही माझ्याबरोबर येते का नाही सांगा. अहो झालंच आहे, आता थोडंच राहिलंय. अहो 2 मिनिटं म्हणता अर्धा तास होऊन गेला. आता आला नाही तर म्हटलं मी निघालोच असं म्हणत नाही म्हणाला. हा 75 क्रॉस केलेला, मराठीमध्ये क्रॉस केलेला 75 उलटून गेलेला हा. त्याची पत्नी ही तशीच, आणि दोघं नवरा बायकोची स्वारी. काय लागते हो? अंगावरचं एक लुगडं बरोबर 2 लुगडी. काय लागते बाईला? मी हे जुन्या काळातलं सांगतो. हा काय लागतंय तिला? आता 2 दिवस जायचं तरी सुद्धा 50 दिवसाचा संसार बरोबर घेऊन हिंडावं लागतं माहिती. आणि तो सुद्धा बुवा ते कमीच आहे आम्हाला असं म्हणतात लोक. दोघं नवरा बायको निघालेले आणि जातीवंत रामदासी, अंगावरती ती छान कंपनी, पांढरा शुभ्र केशपाश पाठीवरती वळवतोय. तेव्हा काय कलप वगैरे करायचे बंधन नव्हते, तर पांढरा शुभ्र केशपाश पाठीवरती होता. सुंदर वैष्णवी म्हणजे रामनामी. गळ्यामध्ये ती तुळशीची माळ, खांद्याला ती झोळी, पायामध्ये खडावा. नेहमीसारखा आपला वेश, जसा रामदासी दिसायला पाहिजे तसाच. दोघं नवरा बायको घरातून निघाले. त्याला शोभिवंत असणारी त्याची बायको, नाव तिचं पुतळा, ती पुतळा, आणि हा तिचा नवरा बाळकृष्ण. दोघं नवरा बायको घरातून बाहेर पडले. माही प्रतिवर्षाला, माही प्रतिवर्षाला बाळा येई समर्थ स्थानाला. माही प्रतिवर्षाला बाळा येई समर्थ स्थानाला. तुम्हाला सांगतो, साथही देण्यादारा, साथही देण्यादारा, संगे येई समर्थ स्थानाला. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम राम.
नवरा बायको निघाले. बरं, प्रवास जवळचा नाही आहे, लांबचा प्रवास. आपल्या गावातनं निघालेली ही दोघा नवरा बायकोची स्वारी सकाळी चालावं, दुपारी माध्यान्हीला कुठल्या तरी गावामध्ये थांबावं, मारुतीचं मंदिर बघावं. कोणाच्या घरी थांबायचं नाही ना. एकदा तीर्थयात्रेला निघाल्यानंतर कोणाच्या घरी थांबायचं नसतं. आता आम्ही येऊन जाऊन तीर्थयात्रा करतो, पण तो भाग वेगळा. पण एकदा तीर्थयात्रा निघालं तर कोणाच्या घरी थांबायचं नाही. म्हणून हे गावाच्या बाहेर असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात रामदासी आहेत म्हटलं तर एक तर रामाचं मंदिर नाही तर मारुतीचं मंदिर, त्या मारुतीच्या मंदिरात थांबावं. 4 घरामध्ये भिक्षा मागून आणावी. जमेल तितक्या मोठ्या आवाजात आमचा बाळकृष्ण जय जय रघुवीर समर्थ म्हणावं. समर्थांचा दंडक दारात उभं राहून म्हटलं एक श्लोक म्हणावा. तो श्लोक पूर्ण होईस्तोवर कोणी भिक्षा घेऊन आलं तर तिथं थांबायचं, नाहीतर अजून येत आहेत का म्हणून 205 श्लोक होईस्तोवर वाट नाही बघायची. एकच श्लोक म्हणायचा. आलं बाहेर ठीक आहे, नाही आलं तर चालेल पुढच्या घरात. छान श्लोक म्हणावा. तोपर्यंत घरात पूर्वी देण्याची पद्धत होती. म्हणजे पूर्वीचे कीर्तनकाराचे संसार म्हटलं भिक्षेवरतीच झालेले आहेत. आमच्या ताई इथं बसल्यात. 12 मुलं आहेत आणि 12 मुलं असताना म्हणजे ही 12 भावंड आहेत आणि 12 भावंडांच्या वडिलांचा उद्योग काय? कीर्तन. आणि कीर्तनावरती 12 मुलांना पोचलंय. कल्पना करा तुम्ही. तो काळ म्हणजे त्यावेळेला लोक समोर, आपण मराठी पथारी मांडणं म्हणतो त्याला, पण समोर वस्त्र टाकायचं आणि लोकांनी त्याच्यावरती धान्य द्यायचं. त्या असणाऱ्या भिक्षेवरती 12 पोरांना वाढवायचं, सक्षम बनवायचं. नोकरी धंद्यामध्ये त्यांना सक्षम बनवायचं, उत्तम शिक्षण द्यायचं. सोपं आहे का? पण त्या काळामध्ये हे होऊ शकत होतं. समाज तेवढा देत होता. याचा अर्थ तेवढा लोक समाज कीर्तनाला येत होता. बाळकृष्ण आणि तिची बायको भिक्षा घ्यावी, समोर त्या देवाला नैवेद्य द्यावा. आलेल्या 4 लोकांना म्हटलं पंक्तीला घेऊन बसावं, पंक्ती प्रपंच पाहिजे ना, म्हणून 4 लोकांना जे दर्शनाला आले त्यांना घेऊन बसावं. म्हटलं त्यांच्यामध्येच रामाचं दर्शन घ्यावं. समर्थांनी सांगितले ना, अतिदेवो भव, त्याच्यात रामाचं दर्शन घ्या. त्यांना जेवायला घालणं म्हणजे रामाला जेवायला घालणं, या भावनेला स्पर्श करणारे समर्थांच्या एकेका वचनावरती एवढा विश्वास. त्या वचनांना बरं हुकूम ते जगतायत का? रामदासी ना. आणि मला समर्थांनी असं सांगितलं म्हटल्यानंतर मी तसं नाही वागलो तर समर्थांना वाईट वाटेल ना, म्हणून बिचारे तसे वागतायत. तुम्हाला सांगतो ते त्यांचं जेवण झाल्यानंतर नवरा बायको दोघं जेवायला बसायचे. जे काही शिल्लक राहिलेलं असायचं त्याच्यातनं या दोघांचं व्हावं. आता परत पुढच्या मुक्तमाला कुठे घेऊन जायचं? आहे ते तिथंच संपून टाकायचं का? दाता एक रघुनंदन म्हटलं. आपण थोडंच आपलं स्वतःचा विचार करायचा. रामाला काळजी म्हणून आहे ते तिथं संपवायचं आणि चालले पुढं. बुवाला करणं अशक्य आहे का? माझा तेवढा विश्वास नाही आहे म्हणून सगळी गडबड आहे. पुढच्या गावाला, त्याच्या पुढच्या गावाला करता करता बाळकृष्णाचा वेशही साचा जणू शोभला रामदासी हा. बाळकृष्णाचा वेशही साचा जणू शोभला रामदासी हा. अंगी कफनी काखे चाटी भिक्षा मागे ग्रामोग्रामी. बाळकृष्ण निघाला दरमजल करत 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 या गावात त्या गावात. पहिला मुक्काम कुठं करायचा? आज पहिला मुक्काम आहे शेगाव खामगाव ग्रामा पुढले देऊळगाव राजाचे स्वारी. आनंद स्वामीना वंदन कुर्मी प्रस्थान ठेवी देवऱ्या ग्रामी. 3 दिवस मुक्काम ठेवून प्रस्थान ठेवी जांबनगरी. मला समजा आजचा पहिला मुक्काम. म्हटलं कुठं? शेगाव. म्हटलं महाराज, त्यावेळेला महाराज तिथं आहेत हा. शेगावचा राणा ज्याला म्हणतात ते आमचे महाराज गजानन महाराज. गजानन महाराज आहे का नाही? त्या महाराजांच्याकडे येणं व्हावं. अवधूत स्थितीतले महाराज समोर बसलेल्या सगळे लोक आहेत. समर्थांनी ह्याला आपलं गजानन महाराजांनी ह्याला पाहिलं. काय बाळकृष्णा गडावरती चाललास वाटतं? हो महाराज, दरवर्षी मी येतो. तुम्हाला माहिती आहे मी गडावरती जातो. अरे हो मला माहिती आहे. आणि तू आल्यानंतर मला त्याची आठवण होते. तुझ्यामुळे त्याची आठवण होती. बरं बस बस बस.
महाराजांनी त्याला ठेवून घ्यावा. महाराजांच्या मुखातले ते अमृताचे शब्द तिथं ऐकत 2 दिवस महाराजांच्याकडे मुक्काम करावा. महाराजांच्या समोर प्रसाद घ्यावा आणि महाराज येऊ आता म्हणून प्रसाद घेऊन स्वारी निघावी. शेवगाव खामगाव ग्रामा पुढली देऊळगाव राजाची स्वारी. शेगाववरून निघाला, खामगावला आला. खामगावला दत्त महाराजांचं ठिकाण म्हटलं, तिथं यावं, महाराजांचा आशीर्वाद घ्यावा, प्रसाद घ्यावा. तिथून पुढं देऊळगाव राजाची स्वारी. देऊळगावला यावं, तिथं आनंद स्वामींचा मोठ आहे. अहो तिथं आनंदच आहे. म्हणजे आनंद स्वामी महाराजांची स्थिती अशी की तिथं दुःख नावाचा शब्दच नाही. तुम्ही आजही गेलात तर तुम्हाला हेच दिसेल. त्या आनंद स्वामींच्याकडे राहावं, तिथला प्रसाद घ्यावा. आनंद स्वामींना वंदन करी प्रस्थान ठेवी दिवऱ्या ग्रामी. तिथून दिवऱ्याला आले, दिवऱ्यावरनं जांभेला आले. अहो समर्थांचं ठिकाण, माझ्या समर्थांचं ठिकाण. या जांभेला माझे समर्थ राहिलेत. या नदीमध्ये पोहलेत, या झाडावरती चढले होते, इथं राहत होते. सगळ्या गोष्टी आठवत आहेत. अहो जसं जांभेत प्रवेश केला तिथली माती उचलून डोक्याला लावली का, कारण या मातीतच माझे समर्थ खेळलेत ना. या जागेला माझ्या समर्थांचे पावलं लागली आहेत म्हटल्यानंतर त्या मातीमध्ये कुठेतरी समर्थांच्या पायाचा एखादा रजकण असेल आणि तो माझ्या मस्तकाला लागला तर किती आनंद ना. लोकांच्या भावना असतात. आजही लोक, आपण त्यांना खुळे म्हणतो, खळेच आहे आपल्या दृष्टीने ते खुळेच आहेत. मी त्या मध्य प्रदेशमध्ये कीर्तनाला गेलो होतो. तिथे मोठे महाराज आले होते. स्कॉर्पिओ गाडीतून आले होते. स्कॉर्पिओ गाडीतून आले होते. मस्तपैकी सगळा कार्यक्रम झाला. महाराजांचा कार्यक्रम झाल्यानंतर महाराज गाडीत जाऊन बसले आणि त्यांची गाडी निघाली. आता ते मातीतच होतं ते. तुम्हाला सांगतो, ती स्कॉर्पिओ गाडी निघाल्यानंतर त्यांच्या त्या चाकाचे वण उठले होते ना. लोक त्या वणांवरती तुटून पडले आणि ती माती उचलून डोक्याला लावत होते. का? आमच्या महाराज ज्या गाडीत बसले त्या गाडीच्या चाकाची माती आहे. आपल्या दृष्टीने ती खुळेपणा आहे कधी? हा खुळेपणाचे, वेडेपणाचे. अहो पण त्यांच्या भावना अशा, आमच्या महाराजांचे पाऊल ज्याला लागले ती गोष्ट सुद्धा पावन झाली आणि त्या गोष्टीचे चाकं जी तो उतरली आहेत म्हटलं तेही पावनच झालं. ही त्यांची भावना आहे. आणि बोळा भाव सिद्धीचं जावं असं आमच्याकडची म्हण आहे. हे जांभेला 3 दिवस राहिले. आता देह थकलाय हो, आता होत नाही आहे, म्हणजे चालवत नाही आहे. थोडं चाललं की थकायचा, कुठेतरी झाडाखाली बसायचा, मनात म्हणायचा समर्था इतके वर्ष तुझ्याकडे आलो, आता येईल असं वाटत नाही. ही शेवटची वारी असं वाटत आहे. आता देहामध्ये ताकद नाही रे. तुझ्याकडे यायचं, गडावरती यायचं, एवढं चालत यायचं. बरं गाडीने येणं स्वतःला पटत नाही रे. इतके वर्ष पायी वारी केली आणि आता गाडीने वारी करायची पटत नाही ना. पण काय करू, आता पुढच्या वर्षी येणं होईल असं वाटत नाही. असं प्रत्येक वेळेला म्हणायचं हो. असं दरवर्षी म्हणायचा. आणि ते करता करता हे 75 असं त्याचं वय चाललं आहे. 75-76चा तो बाळकृष्ण. अशा याच्यामध्ये जांभेला समर्थांनी ज्या नदीमध्ये पोहायचे त्या पाण्यामध्ये आपलं अंग डुंबवायचा. का? समर्थांचा स्पर्श त्या पाण्याला. ज्या झाडावर समर्थ उड्या मारायचे त्या झाडाला जाऊन मिठ्या मारायच्या, कारण याला समर्थांचे पाय लागलेत ना, हात लागलेले आहेत. वेडपणा त्याचा तो सगळा. पुतळा म्हणायची, अहो आपल्याला गडावरती पोचायचं आहे, मग असं जर इथं थांबलो तर आपण कसे पोचणार. आणि आपल्याला आता पूर्वीसारखं चालणं होत नाही म्हटल्यानंतर हळूहळू जावं लागतं. तेव्हा आता निघायचं का असं पुतळीने म्हणावं. 3 दिवस मुक्काम ठेवणी प्रस्थान ठेवी. तिथून पुढं निघाला. दरमजल करत करत पंढरपुरात आला. पंढरपुरात भगवान पंढरीनाथाकडे गेला. ते सावळं परब्रह्म पाहिलं. घट्ट पायाला मिठी मारली. गळा रडतोय. पांडुरंगा पुन्हा पुढच्या वर्षी येईन असं वाटत नाही. हे शेवटचं दर्शन. हा आता जगलो कोणाला माहिती, आता पुढच्या वर्षी पुन्हा दिसेल न दिसेल, वारी घडेल न घडेल, हे शेवटचं दर्शन. हा म्हणून पायाला घट्टी मिठी मारून रडायचा. पुतळा म्हणायची, गडावर जायचं ना आपल्याला, काय इथंच नाही, गडावर जायचं ना, समर्थांना भेटायचं आहे, समर्थांचा उत्सवाला जायचं आहे आपल्याला असं म्हणावं. तिथून वाई सातारा करुनी स्वारी सज्जन गड मस्तकी विराजी. तुम्हाला सांगतो, वाई सातारा करत सज्जनगडाच्या पायथ्याशी आला. त्यावेळेला काय थोडं आता वरपर्यंत गाडी जाते तेव्हा खालपासून वरती जावं लागायचं ना चालत. बरं तेव्हाच्या पायऱ्या म्हणजे आत्ताच्यासारख्या पायऱ्या नाही, त्या दगडाच्या पायऱ्या. आपल्याकडच्या 2 पायऱ्या म्हणजे त्यांची 1 पायरी असलं ते उंच आहे.
नवरा बायको बिचारे हळूहळू 4 पायऱ्या चढले की बसायचे, 4 पायऱ्या चढले की बसायचे, परत करत 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 गडावरती यावं. आणि माही प्रतिवर्षाला, आज प्रतिपदा, माघ महिना, मध्य प्रतिपदा, माझ्या समर्थांचा उत्सव सुरू होणार ना, म्हणून बिचारा प्रतिपदेला गडावरती यायचा. फासफूस 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 करायचं. आणि पहिलं कुठं आला म्हटलं, धूळ भेट गेला, समर्थांच्या जवळ गेला. धूळ भेट गेला. शास्त्र असं सांगतं, संतांच्याकडे गेलं, देवाकडे गेलं की पहिली धूळ भेट घ्यावी आणि नंतर मग व्यवस्थित व्हावं, शुचिरभूत व्हावं आणि मग दर्शन घ्यायला निवांत जावं. आम्ही कुठल्याही संत महंतांच्याकडे गेल्यानंतर पहिल्यांदा काय बघतो, तो खोली बघतो. माहितीये, खोली बघतो. दर्शन नंतर पहिली जागा, रिलॅक्स, मग दर्शन. यांनी समर्थांचं दर्शन घेतलं, समर्थांच्या चरणावर डोकं ठेवलं, गळा रडला. समर्था, शेवटचा उत्सव, पुढच्या वर्षी पाहिन असं नाही वाटत, शेवटचा उत्सव. रडतो बिचारा. पुतळेने सावरलं, महाराज आपण इथं सेवेला आलोय का रडायला आलो? सेवेला आलो ना, चला बरं, बाहेर सगळं आवरायचं आहे. आणि आता आपण जर इथं आलोय सेवा करायला, तर आपल्याला कोणीतरी सेवा सांगितल्यानंतर करणं बरोबर आहे का? समर्थांना आवडेल का ते? पुतळेने असं सांगितलं की लगेच उठायचा, बाहेर यायचा, लगेच हातामध्ये काय खराटा असेल, कोणता असेल, जो लगेच झाडाला सुरुवात, सगळं स्वच्छ करावं. सकाळी लोक प्रवचनाला बसायची, म्हटलं तिथं पाठ मांडावे, त्यांच्या आसनं निर्माण करावी, त्याच्यावरती ग्रंथ ठेवावेत, त्याची पूजा करण्यासाठी आजूबाजूला सगळ्या गोष्टी ठेवाव्यात. हातामध्ये कुंचा घ्यावा, जागा स्वच्छ करावी, तिथल्या पाटांवरती ग्रंथाची निर्मिती, कारण वाचायला लोक बसताना पूजेची सगळी तयारी करून ठेवावी. तोपर्यंत सगळेजण वाचायला बसले की म्हटलं प्रत्येकाला नमस्कार, प्रत्येकाला दक्षिणा प्रदान, सगळ्या गोष्टी कराव्यात. दुपारी हे सगळं पुन्हा आवरायचं, जेवणाची ताटं घ्यायची, सगळ्यांना जेवायला वाढावं. सगळ्यांची जेवणं झाली की पुन्हा ती ताटं उचलावी, जागा स्वच्छ करावी. का? कारण संध्याकाळी कीर्तन ना, दुपारी प्रवचन असायचं, संध्याकाळी कीर्तन, परत रात्री म्हटलं समर्थांच्या शेजारी वगैरे सगळ्याच गोष्टी. आणि सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर कामं कोणी करते हो? न सांगता कामं करणं भगवंताला अपेक्षित असतं, न सांगता. आणि हा विचारा, सगळी कामं कोणी सांगायच्या आधी करायला सुरुवात करायचा. नाही म्हणाला, देह थकलेला, 75 उलटून गेलेला देह असल्यामुळे हळूहळू हळूहळू सगळ्या कामामध्ये. का? कारण पुढच्या वर्षी पुन्हा उत्सवाला येईल असं वाटत नाही, पुढच्या वर्षी पुन्हा उत्सवामध्ये रममाण होता येईल सांगता येत नाही, म्हणून बिचारा थकलेला. प्रतिपदा जावी, द्वितीया जावी, तृतीया जावी, म्हणता म्हणता अष्टमीपर्यंत आला उत्सव. आणि सगळा उत्सव करताना आज नवमी, समर्थांचं रामाकडे जाणार समर्थ, म्हणून बिचारा त्या कीर्तनाला बसलाय. आणि ते समर्थांच्या निर्याणाचं कीर्तन चाललंय. कीर्तनामध्ये तल्लीन झालेली लोक, हा मात्र जणू काही आपलंच निर्याण चाललंय, असाच त्याच्यामध्ये रममाण. आणि गळा रडतोय. का? आता पुढच्या वर्षी पुन्हा येणं होणार नाही, म्हणून गळा रडतोय. का? समर्थांचं निर्याण जणू काय आपलंच निर्याण होतंय. अशाच आविर्भावात पुतळा त्याच्या पाठीवरून हात फिरवतीये. ते समर्थ आहेत, तुम्ही बाळकृष्ण आहात, ते समर्थ आहेत, तुम्ही बाळकृष्ण आहात. एवढे त्याच्याशी एकरूप होऊ नका, नाही तर तुम्ही गेलात तर मी घरी कशी जाऊ, तिला मोठा प्रश्न. आणि बाळकृष्णाच्या डोक्यामध्ये समर्थांचं रामाकडे जाणं घावं, घळा रडले. त्या पादुकांना घट्ट मिठी मारली, ओक्साबोक्षी रडतायत. का? पुन्हा येणं होणार नाही, पुन्हा आता आपण येऊ शकणार नाही. रात्री आपल्या अंथरुणावरती झोपलाय, पण झोपेमध्ये सुद्धा समर्थांचीच प्रार्थना, समर्था आता येईन असं वाटत नाही. तुम्हाला सांगतो, त्या स्वप्नामध्ये समर्थांची स्वारी यावी, स्वप्नामध्ये समर्थ प्रगट व्हावे. हो, ते साक्षात समर्थ आहे. समर्थांचं भव्य रूप अतिसुंदर दीक्षा, राम नाम स्मरणे करी भिक्षा, वृत्ती होईल उदासीन जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. आपले साक्षात समर्थ प्रगट. काष्टाच्या पादुका
स्वामींच्या पायात काष्टाच्या पादुका, 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 काष्टाच्या पादुका. हिरमुची रंगाची कफनी अंगाला, हिरमुची रंगाची कफनी अंगाला, हिरमुची रंगाची कफनी अंगाला, हिरमुची रंगाची, हिरमुची रंगाची कफनी अंगाला. तुम्हाला सांगतो, समर्थांची स्वारी ती समोर उभी आहे, पायामध्ये काष्टाच्या बाजूला हिरमुची रंगाची कफनी आहे, एका बाजूला भिक्षेची झोळी आहे, हातामध्ये कुबडी आहे आणि मुखामध्ये राम नाम गरजते. समर्थांची स्वारी. हा आपल्या स्वप्नामध्ये समर्थांना बघतोय आणि समर्थ त्याला स्वप्नामध्ये त्याच्या अंगावर हात फिरवत आहेत. अहो, समर्थांचा स्पर्श आता तर बघा विचारायची सोयच नाही. त्याला भरतच आलं, एकदम झोपेत रडायला लागला, झोपेत रडायला लागला. समर्थ म्हणतात, बाळकृष्णा कशाला रडतोस बाळा, कशाला रडतोस, 8:15 वाजले, रडू नको सदा. समर्था, पुढच्या वर्षी येणं होणार नाही, तुम्हाला बघता येणार नाही आणि उत्सवाला नाही येता येणार मला, म्हणून वाईट वाटतंय. समर्थ म्हणताय, बरीच वर्ष माझ्याकडे येतोयस, इतके वर्ष माझ्याकडे येतोयस, आता कशाला येतोस माझ्याकडे? म्हणजे समर्था, तुम्ही मला आता येऊन देणार नाही. अरे मी काय सांगतो ते तर ऐक. आता माझ्याकडे कशाला येतोस उत्सवाला? असं कर, पुढच्या वर्षी उत्सव तू तुझ्याच घरी कर, मी उत्सवाला तुझ्या घरी येतो, मी येतो तुझ्या घरी उत्सवाला. समर्था, तुम्ही माझ्याकडे येणार म्हणजे उत्सव तुम्ही माझ्याकडे येणार करायला? हो हो, तुझ्याकडे येणार. मग गडावरती त्याची तू कशाला काळजी करतोस? मी तुझ्याकडे उत्सव करायला येतो. खरं, अगदी खरं. अहो, तुम्हाला तो म्हातारा समर्थांनी असं सांगून समर्थ अंतर्धान पावले आणि रात्री म्हातारा 3 वाजता टणाटून उड्या मारायला लागला. का? समर्थ येणार आपल्या घरी. पुतळ्याचा जीव भांड्यात पडला का? म्हणजे माझा नवरा जिवंत घरापर्यंत जाणार. तिला भांड्यात जीव यायचा का? तिला वाटत होतं नवरा इथं आला म्हणजे आता इथूनच जातोय की काय वरती, कारण त्याचं बोलणं आता शेवटच्याच भाषा चालू झाल्या होत्या त्याच्या. नवरा घरी येणार, पुतळा चल लवकर निघायचं आपल्याला. का? समर्थ येणार आहेत. अहो, पुढच्या वर्षी येणार आहेत. अगं, पण आत्तापासून आपण तयारीला लागलं पाहिजे ना. समर्थ येणार आहेत पुढच्या वर्षी. अहो, पुढच्या वर्षी म्हणाला 365 दिवस कसे जातील कळेल का आपल्याला? म्हणता म्हणता चैत्र जाईल, वैशाख जाईल, राम येईल, कृष्ण जाईल, गणपती येईल, देवी येईल. अगं, म्हणता म्हणता म्हटलं गणपती येतील आणि मग नंतर आलाच ना लगेच समर्थांचा उत्सव. पुतळा म्हणते, अहो, हे एका वाक्यात म्हटलात, हे सगळं याला किती दिवस आहेत? असं नाही, पण उत्सवाची तयारी म्हणून 4 महिने अगोदर सुरू करावं लागतं ना. म्हणून त्यांना 4 महिने आधी आम्हाला फोन करावा लागतो. बुवा, तारीख लक्षात ठेवा, असं त्यांना आम्हाला 4 महिने आधी सांगावं लागतं. त्यांना माहिती आहे हा लेखाचा येणारच आहे, पण तरी सुद्धा 4 महिने आधी ते फोन करतात. का करतात? तयारी करायची असते, सगळ्याची लावणी करायची असते, सगळ्या गोष्टींचं बघणं असतं ना. म्हटल्यानंतर नवरा बायको धावपळ करत 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 घरी आल्यानंतर म्हातारा घरात बसेल तर शपथ ना, घराघरात जातोय. काय बाळकृष्णा, म्हटलं आधीवरनं आलास, कसं झालं गडावरती दर्शन वगैरे सोडा, सगळं छान झालं. समर्थांचा प्रसाद आणलाय तुम्हाला. अरे वा वा, म्हटलं दे प्रसाद. माहितीये का तुम्हाला, समर्थांनी मला सांगितलंय पुढच्या वर्षी उत्सव इथंच करायला आणि साक्षात समर्थ येणार आहेत आपला उत्सव करायला. काय म्हणतोय? समर्थ इथं येणार उत्सव करायला? अरे पण आम्ही असं केलंय की समर्थ नाही नाही नाही, समर्थ आले होते काल माझ्या स्वप्नात. मला सांगितलं त्यांनी, प्रत्यक्ष उठवून सांगितलं की ते उत्सव करायला आपल्या घरी येणार. अरे वा वा, छान छान. म्हणजे आपल्या गावामध्ये उत्सव होणार. बाळकृष्ण घराघरात जाऊन चहा पाणी घेताना सगळ्या गोष्टी सांगतोय. अर्थात काय, सगळे लोक भावनाशील लोक फार कमी असतात, त्यामुळे
बरीच लोक त्याची चेष्टाच करायला लागली हो, अर्थात त्याच्या तोंडावर नाही पण पाठीवरती. काय खूळ लागलं येड्याला, म्हातारपणाच्या गोष्टी म्हणतात त्या ह्या अशा. म्हटल्यानंतर काय म्हणावं त्याला, पण म्हटले जाऊ देत, हे तर 10 दिवस मिळणार आहे, कशाला आपण विचार करा. 10 दिवस पोटाचा प्रश्न सुटणार आहे. कारण बाळकृष्णांनी सांगितलंच होतं, सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्या कार्यक्रमाला इथे यायचं. सकाळचा चहा असेल, नाश्ता असेल, जेवण असेल, दुपारचा चहा, रात्रीचं जेवण, फक्त झोपायला जागा नाही म्हणून सगळ्यांनी झोपायला घरी जायचं. बाकी सगळं 10 दिवस सगळ्यांच्या घरातल्या चुला बंद. बाळकृष्णांनी निमंत्रणच असं दिलंय. कधी दिलं? चैत्री पाडव्याला. उत्सव कधी? माघात. निमंत्रण चैत्री पाडव्याला. अरे बाळकृष्ण अजून वेळ आहे, म्हणता म्हणता दिवस जातील ना. अरे खरंच हो, रामाचा जन्म झाला, त्याच्यावरती मारुती गेले, त्याच्यानंतर परशुराम आले, म्हणता म्हणता त्याच्या पार्थीवरती कृष्ण जन्म झाला. अहो गणपती बाप्पा आले भाद्रपदातले, त्याच्या पाठीवरती नाही म्हणाला, लगेच देवी आली, ती जाती न जाती तोपर्यंत लगेच म्हटलं दत्त महाराज आले. करता 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 म्हटलं माघातला गणपती बाप्पा आला. अहो गाव शृंगारलं सगळं. का? समर्थ येणार ना आता आपल्या गावात, समर्थ येणार म्हटल्यानंतर पाहुण्याचं स्वागत तसंच पाहिजे ना. तो आल्यानंतर त्याला जावंसं वाटलं नाही पाहिजे, स्वागतही असंच पाहिजे. म्हणून बाळकृष्णाने अख्खं गाव सगळं झाडाला, अर्थात तो एकटा नाही, माणसं त्याच्याबरोबर, पण सगळ्यांना हाताशी धरून सगळं गाव स्वच्छ केलं. गावभर सगळीकडे रांगोळ्या काढल्या, दारादारावरती म्हटलं तोरणं उभी केली, केळीचे खांब उभे राहिलेत. समर्थ येणाऱ्या एका विचाराने इतका पछाडलेला बाळकृष्ण, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र खपतोय बिचारा. समर्थ येणार म्हटल्यानंतर नैवेद्यही तसाच पाहिजे, गडावरती जसं सगळं केलं जातं सगळं केलं पाहिजे ना. समर्थ येणार आहेत ना म्हटल्यानंतर त्यांना ते सगळं पाहिजे. आपल्या इथं पोथी वाचन तसंच व्हायला पाहिजे, दुपारी भोजन तसंच व्हायला पाहिजे, संध्याकाळी म्हटलं कीर्तन तसंच व्हायला पाहिजे, प्रवचन व्हायला पाहिजेत. का म्हटलं समर्थांना हे सगळं आवडतं ना, आणि गडावरती समर्थांना याची सवय, आणि इथं आल्यानंतर ते दिसलं नाही तर त्यांना वाईट वाटेल ना. म्हणून सगळं बिचारा रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून तो खपतोय त्याच्यात. आणि सगळं करत असताना उत्सव घरी रंगला गुरूंचा, उत्सव घरी रंगला गुरूंचा, उत्सव घरी रंगला, उत्सव घरी रंगला गुरूंचा, उत्सव घरी रंगला. तुम्हाला सांगतो घरामध्ये उत्सव रंगलाय, आणि त्या उत्सवाला दासबोधाचे दिवसा वाचन, दासबोधाचे दिवसा वाचन, माझ्या नीला अन्न संतर्पण, माझ्या नीला अन्न संतर्पण, सायंकाली कथा कीर्तन, सायंकाली कथा कीर्तन. उत्सव घरी रंगला गुरूचा, उत्सव घरी रंगला गुरूचा, उत्सव घरी रंगला रंगला रंगला. अहो घरामध्ये उत्सव रंगला. सकाळी रामाची पूजा व्हावी, दासबोधाचं वाचन चालू झालं, गावातले लोक सगळे जमले आहेत, वाचायला बसलेत, आणि ह्या सगळ्यांचं वाचन चालू असताना बाळकृष्णाचं लक्ष दाराकडे. समर्थ म्हटलेत ना येतं म्हणून, लक्ष सगळं दाराकडे दाराकडे. बाळकृष्णा अरे काय करतोय, समर्थ येत आहेत ना, मग त्यांना आल्यानंतर त्यांना स्वागत करायला पाहिजे ना, म्हणून मी दारात उभा आहे. अरे पण इकडं सगळी लोक वाचायला बसलेत, त्यांना काय हवं नको ते बघ ना. मी पुतळ्याला सांगितलंय ते सगळं बघतीये. अरे पण तू पाहिजेस ना. बाळकृष्णांनी यावं, प्रत्येकाला काय हवं बघावं, ते बघताना लक्ष सगळं दाराकडे. समर्थ येतील ना, आपण असं बसणं बरोबर नाही. म्हणून बिचारा हे सगळं करत असताना लक्ष दाराकडे. सकाळचं वाचन झालं, गावातली कुचेशी लोक बोलायला लागली, बाळकृष्णा ते समर्थ कुठे आहेत, कुठे आहेत? येणार येणार, ते मला म्हटलेच मी येणार आहे म्हणून. अरे कसे येतील ते बाळकृष्णा? अरे ते रामाच्याकडे गेले, ते रामाच्याकडे जाऊन रमले. आता जे रामाच्याकडे जाऊन रमले ते पुन्हा इकडे येतील का? नाही नाही, ते मला म्हटलेच मी येणार आहे उत्सवाला म्हणून. असं कसं होईल? काय गडावरची व्यवस्था बघायला पाहिजे ना. म्हणजे गडावरची व्यवस्था बघायची, मग सगळं लावायचं, नीट नेटकं करायचं, आणि सगळं झालं की मग ते येणार. मग याला उशीर नाही का होणार त्यांना? उद्या येतील उद्या असं म्हणून परत दुसरा दिवस
पहिल्या दिवशीचं दासबोध, दुपारचं म्हटलं जेवण, संध्याकाळचं कथा कीर्तन सगळं व्हावं. समर्थ आले नाहीत, उद्या येतील हा म्हणून बिचारा दुसऱ्या दिवशी पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात. सगळ्याची रेलचेल, गावातली सगळी लोक आनंद घेत आहेत, पण माझ्यासारखी कुचेष्टित माणसं त्याला बोलतायत, हो समर्थ कुठे आहेत तुझे समर्थ. दुसरा दिवसही तसाच जावा, तिसराही दिवस जावा, नाही म्हणता म्हणता 8 दिवस झाले, समर्थ नाही, समर्थ नाही. आणि गावातली लोक बोलायला लागली, हो बोलायला लागली, अरे येतील कसे, आता ते गेले गेले. असे गेलेली माणसं यायला लागली तर असणाऱ्यांनी कुठं जायचं. अरे गेलेले त्यांच्या घरी बरे म्हणून आपण आपल्या घरी बरे. बाळकृष्णाला वाईट वाटायचं, माझ्या समर्थांच्या बद्दल लोक वाईट बोलतात. म्हणजे समर्थ रामभक्त आहेत आणि राम सत्यवचनी आहे, त्यामुळे माझे गुरुदेव पण सत्यवचनी आहेत. आणि मग ते जर नाही आले ना तर माझ्या गुरुदेवांना म्हटलं असत्याचा म्हटलं शिक्का लागेल ना. माझ्या लोकांना समर्थ बोलतात, रडायचा हो बिचारा, घरातल्या रामासमोर येऊन रडायचा, रामा समर्थ तुझ्याकडे आलेत ना आणि त्यांनी मला शब्द दिलाय मी तुझ्याकडे येईन, पण आले नाहीत ते. सगळी लोक त्यांना नावं ठेवतात, तुला आवडतं असं, रडायचा बिचारा हो. तुम्हाला सांगतो आज नवमी, समर्थ रामाकडे जाणार म्हणून घरातल्या रामासमोर बसलाय, अभिषेक चाललाय, त्या रामावरती अभिषेक चाललाय, गुरुजींचा तिकडं मंत्रपठण चाललंय, इकडं त्या अभिषेकाची धार रामाच्या डोक्यावरती, हा समोर ते पाणी अभिषेकाचं घालायला बसलाय. आणि जणू काही ते पाणी ना, ते जणू काही पाणी त्या अभिषेकाचं रामाच्या डोळ्यावरनं वाहतेन राम रडतोय असं त्याला दिसतंय. आता ते पाणी पडल्यानंतर कुठून तुम्ही पडणारच ना, पण ते त्याला असं दिसतंय की रामांच्या डोळ्यातनं पाणी येतंय आणि हा मनात म्हणतोय, रामा तुम्हालाही वाईट वाटतं ना समर्थ आले नाहीत म्हणून, पण तुम्ही सांगच नाहीत का त्यांना जा म्हणून. आता सगळी लोक त्यांना नावं ठेवतात, तुम्हाला सुद्धा वाईट वाटतं. हा याच्या मनातच चालले सगळे, आपले मनाचे सगळे मनोरे असतात ना, कल्पनांचे मनोरे माणसं रचत असतात. आणि रामांच्या बरोबर हा सुद्धा रडतोय बघा समर्थ, हा रामांना वाईट वाटतं ते रडतायत, तुम्ही आला नाहीत म्हणून. आता तुमच्या रामाला वाईट वाटतंय म्हणून का विना, पण या. ते जोर जोरात चाललंय. आणि इकडं बाहेर कीर्तन रंगात आलंय, समर्थ निर्याणाचं कीर्तन रंगात आलंय, हा इकडं अभिषेक करत बसलाय, त्याची पूजा चालली आहे. आणि मनात समर्थांना हात मारतोय, समर्थांना हात मारतोय, समर्था या ना म्हणून. रामदास माऊली समर्थांना हात मारतोय, रामदास माऊली, रामदास माऊली, रामदास माऊली, रामदास माऊली. नाही ना, हा माईक फक्त आपल्या पुरताच आहे ना. ओके, समर्थांची स्वारी तुम्हाला सांगतो. बाळकृष्ण त्या पूजेमध्ये बसलाय आणि हाक मारतोय, रामदास माऊली, रामदास माऊली, रामदास माऊली. मदंत पाहू नको त्वरित ये उचलित पाऊली, रामदास माऊली. वत्सालागी धेनु जैसी करी सुख कर सावली, रामदास माऊली. जय रामात्मज तनया वरी करी सुख कर सावली, गमाय माझी रामदास माऊली, रामदास माऊली, रामदास माऊली. रामा रामा हाक मारतोय रामाला, पण रामाला पाजर फुटेल तर शपथ.
पण तेवढ्यामध्ये एक घटना अशी घडली. हा इकडं समर्थांना हाक मारतोय, तिकडं समर्थ निर्याणाचं कीर्तन चाललंय आणि तिकडं एकाएकी तो ते नवल एकची घडले, बाळा सदनी भास्कर आले. त्या एका क्षणामध्ये घटना अशी घडली, काय झालं माहिती नाही, पण परिणाम शेगाव मध्ये गडबड झाली आणि बसलेली समर्थांची गजानन महाराजांची स्वारी एका क्षणात बसल्या जागेवरनं उठले आणि धाड 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 चालायला लागले. बंकटलाल वगैरे सगळे महाराज म्हणले, महाराज काय झालं, महाराज काय झालं, कुठे चाललात महाराज, अहो ऊन केवढे महाराज, कुठे चाललात. समर्थ म्हटले, नाही नाही नाही, मी शब्द दिला मला जायला पाहिजे. अखंड वाहे गुरु कृपेचा सदैव येथे धरा, शेगावाच्या गजाननाचे पुण्य स्मरण ते करा, पुण्य स्मरण ते करा. गणू बोलले भक्तगणांना, चला जायचे बाळापूरला, दास नवमीचा उत्सव ठरला, वचन दिले मी बाळाला, जो शब्द पाळतो तोची खरा, तोची खरा. शेगावाच्या गजाननाचे पुण्य स्मरण ते करा, पुण्य स्मरण ते करा. अखंड वाहे गुरु कृपेचा सदैव येथे धरा, शेगावाच्या गजाननांचे पुण्य स्मरण ते करा, पुण्य स्मरण ते करा. तुम्हाला सांगतो, मी शब्द दिलाय मला जायला पाहिजे असं म्हणून महाराज जे निघाले ताडताड 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 शेगाववरनं निघाले ते बाळापूरला. बाळकृष्णाच्या दारात उभे तो दुपारी 12 वाजता. तो ते नवल एकची घडले, बाळा सदनी भास्कर आले. श्री गजानन शेगावीचे अवतरले सदनी, अवतरले सदनी, अवतरले सदनी. साक्षात महाराज उभे, दिगंबर वृत्ती, आकाशस्थ लावलेली नजर, टुनटुन टुनटुन हाताने आपलं त्यांचं चालू आहे. गणगणगणात होते, गणगणगणा आपलं त्यांचं चालू आहे. तुम्हाला सांगतो, दारावरची लोक ओरडत आली, अरे बाळकृष्णा काय तुझं भाग्य, अरे साक्षात गजानन महाराज आले, साक्षात. बाळकृष्ण मला म्हणतो, काय माझं भाग्य, आज 2-2 संत येणार, माझ्या समर्थ येणार आणि महाराज पण आले. म्हणून बाहेर गेला, समर्थांच्या चरणावर डोकं ठेवलं, म्हणजे गजानन महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं, त्यांची अर्घोपाद्यादिक पूजा केली, घरामध्ये आणलं. इकडं समर्थांचं निर्याण चाललंय, तिकडं बाजेवरती महाराज बसलेत, त्यांचं गणगणगणात बोते चालूच आहे. इकडं कीर्तन झालंय आणि बाळकृष्णाचं लक्ष सगळं दाराकडे, समर्थ येत आहेत ना म्हणून बिचार दाराकडे. महाराज इकडं आनंदात त्यांचं चाललंय. तुम्हाला सांगतो, कीर्तन झालं, सगळं झालं, दुपारचं सगळं झालं. रात्री महाराजांची झोपायची व्यवस्था केलेली. गजानन महाराज तिथं आपल्या खोलीमध्ये झोपलेत. बाळकृष्ण आपल्या खोलीमध्ये येऊन ढसाढसा रडतोय का समर्थांनी आपल्याला फसवलं. ते येतो म्हटलं होते, आले नाहीत. मला येता येत नाही म्हणून त्यांनी मला खोटं खोटं आश्वासन दिलं. पण समर्था, त्याच्यामुळे तुमच्या रामाला रडायला यावं लागलं. राम रडत होता, तुम्ही आला नाहीत म्हणून त्याला किती वाईट वाटलं. तो सगळं त्याच्याच मनाचं झालं, रडतोय. तुम्हाला सांगतो, त्यावेळेला समर्थ स्वप्नात आले. हो, समर्थ आहे. आणि समर्थ म्हणतात, येड्या, अरे मी दुपारी चालू आहे, मी दुपारी चालू आहे आणि तू म्हटलं मला ओळखलं नाहीस, मी आलोय दुपारी. म्हटलं कधी आलो, अरे तो गजानन नाही का आला. त्यावेळेला या आकाराला लोक समर्थ म्हणत होते, आज त्या आकाराला लोक गजानन म्हणतायत. एवढाच फरक आहे. मी तुझ्याकडे दुपारी आलोय, तू मला ओळखलं नाहीस. तेव्हा याचे डोळे उघडले आणि धावत त्याच वेळेला गेला महाराजांच्या खोलीमध्ये. महाराज तिथं गणगणगणात होते, म्हणूनच बसले होते, हसतायत. आणि पुढे गेला आणि पायावरती लोळला, हो, रडायला लागला. महाराज म्हटले, काय करणार, तुला शब्द दिला होता ना येतो म्हणून, यावं लागलं मला. महाराजांनी तो परवलीचा शब्द सांगितला
आणि समर्थ मला बोलले होते, मी उत्सवाला तुझ्याकडे येतो. आणि खरंच महाराज माझ्याकडे आले उत्सवाला. तो शब्द ऐकला, मज निरंतर जागविती. परिणाम, पायावर डोकं ठेवलं, रडला. मग काय विचारता, साक्षात समर्थ झाले. गावाला आनंद झाला. लोकांच्या दृष्टीने ते गजानन महाराज होते, बाळकृष्णाच्या नजरेला मात्र ते समर्थ होते. समर्थ. जेव्हा जेव्हा तुम्ही तत्वाला नमस्कार करता तेव्हा आकार हा गौण होतो, आणि ज्या वेळेला आकाराला प्रधानत्व देता तेव्हा तत्व हे गौण होतं. आणि खरं म्हणजे तत्व हे प्रधान असलं पाहिजे, आकार हा गौण असला पाहिजे. जी लोक आकारामध्ये रमतात ती लोक दुःखी होतात, आणि जी लोक तत्वामध्ये रमतात ती आकार गेल्यानंतर सुद्धा आनंदीच राहतात, आनंदी राहतात. म्हणून संत तुम्हाला अभेदाचं दर्शन घडवतो, संत तुम्हाला मायेतनं बाहेर काढतो, संत तुम्हाला जाणीवेचं आणि नेमणीवेच्या पलीकडे घेऊन जातो आणि तत्वाशी एकरूप करतो. याचा परिणाम तुम्हाला अखंड आनंदाची अनुभूती तो प्राप्त करून देतो. बाळकृष्णाच्या नशिबाला हा आनंद म्हणजे अभेदाचं दर्शन घडल्यामुळे आला, तो आनंद आपल्याही आयुष्यामध्ये महाराजांनी द्यावा, आणि तो आनंद महाराज आपल्याला देतात. म्हणून हा सगळा उत्सव वर्षोनवर्ष इथं चालू आहे. तो उत्सव होतो घडतोय. म्हणून महाराजांचे काय वानू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. त्या अखंड मला सांभाळतात. कशासारखे, एखादी गाय जशी वत्साला सांभाळते ना, म्हटलं तसं ते मला सांभाळतात आणि माझा उद्धार करतात. महाराजांनी तसा उद्धार करावा आणि या लेकराचा चरणाशी घ्यावं अशी प्रार्थना करून या कीर्तनाला या ठिकाणी आपण विराम देऊ. उद्या असाच आनंद घ्यायला पुन्हा संध्याकाळी जमूया. तोपर्यंत झालेली स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करू, मागणं मागूया. आरतीला सगळे उभे राहू. हे चिदान दे गा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझे सर्व दुर्गे मुक्ती धन संपदा संत संग देसरा, ब्राह्मणे गर्भवासी सुखे घालावे.